व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. आज ही महिन्याची सुरुवातच आहे आपली. सर्वांना रिक्वेस्ट आहे, जर कोणी नवीन व्यक्ती जॉईन करू शकत आहे, त्याला या करंट मध्येच तुम्ही स्टार्टिंग मध्येच तुम्ही जॉईन करणे सुरू करून द्या, किंवा ह्या लिंक तरी शेअर करा 1-2 दिवस पर्यंत. त्यानंतर आपण स्ट्रिक्टली आपल्या शेड्यूलला फॉलो करू आणि नियमानुसार चालू. मी प्रत्येक वेळेस हे वाक्य बोलत आहे की जेव्हाही पेमेंटचा विषय येते, प्लीज माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, ज्यांना सध्या काही अडचण आहे. पण ग्रुपमध्ये रॉंग मेसेज तुम्ही पाठवू नका. ठीक आहे. आज थोडस मला कालपासून डिस्टर्ब झालेलं आहे सिस्टम. काल एका व्यक्तीच्या संपर्कात आलो आम्ही. पूर्ण 5 मिनिटाच्या अंदर सगळं ऑरा डिस्टर्ब झाली. कालपासून क्लिनिंग चालू आहे, पण इफेक्ट नाही होऊन राहिला. ठीक आहे. त्यामुळे मी टॉक आज घेणार नाही, कारण की इच्छाच नाही आज टॉक घ्यायची, काही बोलायची माझी. तर आज आपण थोडस एक्झॅक्टली 5:50 ला मेडिटेशन सुरू करू. तर त्याच्या अगोदर माझी अशी इच्छा आहे की आपण आज एंजल्स इन्व्होकेशन आपण केलं पाहिजे. एंजल्स इन्व्होकेशन पासून आपण सुरुवात करू. सर्व साधकांनी थोडंसं लक्षात घ्या. सुरुवातीला आपल्याला जितकं जास्त तुम्ही एंजल्स सोबत कनेक्शन स्थापित कराल, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बोलण्यासाठी. एंजल्सच्या सोबत मॅक्सिमम संपर्क स्थापित करा. आपल्यासाठी एंजल्स हा विषय फार नवीन आहे. देवी देवता, आपले गुरु, आपल्या कुळातले देवता, इष्ट देवता यांच्याशी आपण फॅमिलियर आहोत. एंजल्स ह्या वर्ड सोबत आपण जास्त फॅमिलियर नाही. त्यामुळे काय होते की एंजल्स सोबत कनेक्शन स्थापित करणे थोडंसं कठीण आहे. आणि एंजल्सचा असा नियम आहे ना, की एंजल्स आपल्यासोबत अंग संग 24 तास आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जन्माच्या सोबतच हे एंजल्स त्याच्यासोबत काम करणे सुरू करतात, किंवा असं समजा ना, की प्रत्येक सोलच्या सोबत ते एंजल्स लावून दिलेले आहे. आणि हा त्या एंजल्सचा आणि आपला संबंध जो आहे, तो आजचा नाही आहे. जेव्हापासून आपले जन्म सुरू झाले, तेव्हापासून त्या एंजल्सचा आपल्याशी संपर्क आहे. म्हणजे त्या स्पेसिफिक, ज्याला आपण गार्डियन एंजल्स म्हणतो ना, त्या गार्डियन एंजल्स ह्या आपल्यासोबत लाईफ टाइम टू लाईफ टाइम, लाईफ टाइम टू लाईफ टाइम चालत आहे. म्हणजे आपल्या सोलची जी जर्नी आहे, ती जर्नीला पूर्ण करण्यासाठी ह्या एंजल्स आपल्यासोबत दिलेले आहे, प्रत्येकासोबत. आणि जेव्हा ह्या एंजल्स काम काय करत आहे, आपला जन्म होणे,
आणि मृत्यू झाल्यानंतर त्या सोलला त्वरित त्याच्या दुसऱ्या स्थानापर्यंत घेऊन जाणे, त्याचं मार्गक्रमण करणे, त्याला भगवंतासोबत कनेक्ट करणे, त्याचा कर्माचा हिशोब झाल्याबरोबर त्याला पुन्हा बॅक टू लाईफ घेऊन येणे. आणि जेव्हा तो जीव, तो सोल पुन्हा शरीर धारण करतो, तिथे ह्या शरीराच्या काही मर्यादा आहे. त्या शरीराच्या मर्यादेत तो जीव जसा गेला तसाच एंजेल सोबतचा संपर्क तुटून जाते. तुटून जातेचा अर्थ, याचा अर्थ हा आहे की आपण त्याची स्पंदनं किंवा त्याच्या भावना किंवा त्यांचा सेन्स हा गमावून बसतो. पण एंजेल्स तरीही आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत काम करत आहे. प्रत्येक वेळेस ते आपल्याला मार्गदर्शन करत आहे, प्रत्येक वेळेस ते आपल्याला गाईड करत आहे. जेव्हाही आपल्या जीवनात अशी काही घटना घडते की जी म्हणजे सडन असं समजा की एकदम एकदम अलग आहे, आपण तुरंत कोणती रिॲक्शन देतो? अरे देवा, बरं झालं. एकदम आपल्याला देव आठवते, आपले गुरु आठवतात. त्याचं कारण काय आहे? कारण फक्त एवढंच आहे की आपल्यासाठी ते अनपेक्षित असते. तो निर्णय घेणे किंवा त्या मोमेंटवर, जसं आपण आता कोणी तुम्हाला असं म्हटलं सहज की चला बरं मार्केटमध्ये आपल्याला एक वस्तू आणायची आहे, आणि तुम्ही जस्ट म्हटलं अरे थांबून जा यार, थोड्या वेळानंतर जाऊ, नाही तर बघू, अं, माझी काही इच्छा नाही आहे. अरे नाही 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 नाही, चालाच लागते, आताच पाहिजे. अरे दुकान बंद असन आता, राहू दे. म्हणजे एक नाही, दुसऱ्या कोण्या दुकानातून आणू. अरे सगळेच दुकान बंद असन, म्हणजे घरी बसून जास्त गोष्टी नका करू, चला लवकर माझ्यासोबत. आणि आपण मार्केटमध्ये जातो, माहित पडते खरंच दुकान बंद निघालं. बरं, जे वस्तू आपल्याला घ्यायची आहे त्या वस्तूशी निगडीत सगळेच दुकानं बंद निघाले. आणि आपण विचार करतोय असं कसं झालं, एक्झॅक्टली दुकान बंद कशी निघाले? तुमच्या सेन्सनी ते ऑलरेडी पकडून घेतलं की दुकान बंद असेल. ते इन्स्टिंक्ट त्याला म्हटलं जाते, इन्स्टंट इन्स्टिंक्ट. त्वरित ती रिॲक्शन किंवा त्वरित ती प्रक्रिया आपल्या आतमधून निघते, आणि ती करेक्ट असते. त्यावेळेस आपण म्हणतो की असं कसं झालं. कधी कधी आपण जे बोलतो एक्झॅक्टली तसंच होते. आपण म्हणतो असं कसं झालं, मी बोललो तेच का बरं झालं, मी जो विचार केला तेच का बरं झालं. तर ह्या गोष्टी आपल्या कधीतरी नसून त्या एंजेल्स आपल्याद्वारे संदेश देत राहतात. जो व्यक्ती सेन्सिटिव्ह आहे, थोडा बहुत इमोशनल आहे, ज्याच्यामध्ये ऊर्जेला समजण्याची, स्पंदनांना समजण्याची जाणीव आहे, पण कसं सध्या तो अलर्ट मोड मध्ये नाही, म्हणजे त्याला त्याचं नॉलेज नाही, पण तो फील सगळंच करू शकते. तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की माझ्यासोबत हे काय सुरू आहे, असं कसं होत आहे. तर आपल्याला ह्या एंजेल्स त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात पदोपदी. त्याला सहाय्यक एंजेल्स म्हणतात. आता गार्डियन एंजेल्सचं दुसरं रूप, संरक्षक. तुम्ही गाडी घेऊन बाहेर जात आहे आणि तुमचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे आहे, आणि सडनली समोरून एखादी गाडी गेली, कुत्रा गेला, एखादा गड्डा आला, आपोआप स्पीड कमी होते, आपोआप क्लच ब्रेक लागतात, ऍक्सिलेटर कमी होते, गाडी एकदम स्टॉप करते आणि साईडने आपण निघून जातो. आपण अरे बापरे, असं कसं झालं. आपण एखाद्या ठिकाणी उभे राहतो, एखादा बाळ किंवा एखादा मुलगा आपल्या जवळ असते, आणि सडनली आपण त्याला असं ओढून घेतो, आणि तिथूनच
एखादी वस्तू निघून जाते. खूप साऱ्या अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये वारंवार होतात की जिथे आपल्याला सुरक्षा मिळाली याची जाणीव होते. नंतर जेव्हा आपण एकांतात विचार करतो की असं कसं झालं, ही ॲबिलिटी माझ्यात कुठून डेव्हलप झाली, ऍक्च्युली ती कुठून डेव्हलप नाही झाली. संरक्षक एंजेल्स ज्या होत्या त्यांनी तुमची सुरक्षा केली. तर ह्या सहाय्यक आणि संरक्षक एंजेल्स, ह्या गार्डियन एंजेल्स, ह्या सतत आपल्या सोबत आहेत. आणि आपल्यासाठी हा विषय नवीन असल्या कारणाने आपल्याला एंजेल्सला ऍक्टिव्ह करणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, ऍक्टिव्ह करण्याचा अर्थ काय आहे. प्रत्येक शक्ती असते, तो देव सुद्धा असो, एखादा देवाची साधना असो, देवीची साधना असो, आपल्याला त्यांच्याकडून जर एनर्जी पाहिजे आहे, कृपा पाहिजे आहे, तर आपल्याला त्यांना जागृत करावं लागते. बरोबर आहे. सेम लेवलवर एंजेल्सला सुद्धा जागृत करावं लागतात. याचा अर्थ हा आहे का की तुम्ही तांत्रिक मांत्रिक सिद्ध संत झाले किंवा साधू संत बनून राहिले, नाही. याचा अर्थ आहे तुम्ही तुमच्या चेतनेला, तुमच्या भावनांना हाय लेवलवर घेऊन चालले, तुमच्या व्हायब्रेशनला हायर लेवलवर घेत आहे का. कारण की हे अशरीरी तत्व, भूत, प्रेत, राक्षस, पिशाच, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक पितृ, याच्या श्रेणीमध्ये बसत नाही. एंजेल्स हे देवतुल्य श्रेणीमध्ये बसते. पण देव आहे का, तर देवही नाही आहे. जसं आपल्या हिंदू कल्चरमध्ये अप्सरा, परी यांचे नाव आहे. अप्सरा तर आहेच. तर हे कोण आहे, ऍक्च्युली कोण आहे. देव आहे का, तर नाही. देव तुल्य आहे का, तर हो. देव नाही पण देवतुल्य आहे. यांच्याकडे स्वर्ग, देवलोक, सिद्ध लोक आणि तिथून पृथ्वीलोक येण्याचं असेच आहे. म्हणजे ते इझिली कुठेही येणं जाणं करू शकतात. आणि जेव्हा हे कुठेही येणं जाणं करू शकतात तेव्हा यांच्याकडे ॲबिलिटी आहे दुसऱ्या व्यक्तीला मदत करण्याची. सेम प्रकारे एंजेल्स आहेत, त्या सुद्धा देव आहे का, तर नाही. पण देवतुल्य आहे का, तर हो, देवतुल्य आहे. त्यांच्याकडे निगेटिव्ह पॉवर आहे का, तर नाही. पॉझिटिव्ह पॉवर आहे का, तर हो. ते कोणाच्या जीवनात परिवर्तन आणू शकतात काय, हो. पण स्वतःहून नाही. एंजेल्स हे ऍक्टिव्हेट असतात का, तर हो. पण ते ऍक्टिव्हेट फॉर्म मध्ये आपल्यासोबत काम करतात काय, तर नाही. त्यांचं स्वरूप आपल्याला दिसू शकते का, नाही. मग त्यासाठी काय करावं लागते, त्यांची जागृती करणं आवश्यक आहे. त्याला आपण एंजेल्स इन्व्होकेशन म्हणतो. तर एंजेल्सची जागृतीचा अर्थ काय आहे. एंजेल्सची जागृती म्हणजे तुमच्या भावना, तुमचे स्पंदन त्या लेवलवर तुम्हाला घेऊन जायचं आहे की त्यांची सूक्ष्म अनुभूती तुम्हाला फील झाली पाहिजे. याच्यामध्ये तुमचे जे चार सेन्सेस आहेत, डोळे बघणे, कानाने ऐकणे, स्मेल घेणे, तुम्हाला टच फील होणे आणि तुमची टेस्ट बदलणे. जेव्हाही ह्या दिव्य शक्ती तुमच्या जवळ येतील, तुमच्या आजूबाजूला राहतील, त्यावेळेस तुम्हाला एक फील येईल, एकदम शांत, आनंद, हॅपीनेस, ब्लेसिंग्स, ब्लिसफुलनेस तुम्हाला सेन्स होईल, हायर व्हायब्रेशनचा, हायर फ्रिक्वेन्सीचा. म्हणजे याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ सिंपल आहे. ज्याही शक्ती पवित्र आहे, शुद्ध आहे, त्यांच्या संपर्कात जर आपण गेलो तर आपल्याला मनाची शांती, आनंद, प्रेम, संकल्प शक्ती,
ऊर्जा, चांगले विचार हे येणं सुरू होऊन जाईल. तुमच्या मनात जर वासना चालत असेल, अचानक वासना शांत होऊन जाईल. खूप वाईट विचार चालू आहे, तर वाईट विचार शांत होऊन जाईल. खूप सारी चिंता चालली आहे, तर चिंता शांत होऊन जाईल. तुम्हाला झोप नसेल येत, तर तुम्हाला झोप येईल. तुमच्या शरीरात खूप दुखणं असेल, तर दुखणं चाललं जाईल. तुम्हाला खूप भारी भारी वाटत आहे, तर तुम्हाला हलकं वाटणं सुरू होईल. म्हणजे हे पवित्र शक्तीचे लक्षण आहे. सेम नकारात्मक शक्तीचे लक्षण काय आहे, तर मग याचे एकदम उलट. तुम्हाला अनइझी फील होईल. तुमचे शरीर नेहमी भारी भारी, शरीरात नेहमी सदैव पेन राहील. झोपताना त्रास होईल, उठताना त्रास होईल. झोप येणार नाही. कारण नसताना चिंता कराल. कारण नसताना विचार कराल. चांगला साधा सुधा व्यक्ती, तो स्त्री असो का पुरुष असो, अचानक त्याच्या आतमध्ये इतकी वासना जागृत होऊन जाईल की त्या वासनेमुळे त्याला काही सुचणार नाही काय होऊन राहिलं म्हणून. आणि आपण मनातल्या मनात विचार करू की यार, मला माझ्याशी असं का होते. खूप खाण्याची इच्छा होऊन जाईल. सडनली नॉनव्हेज किंवा ड्रिंक मध्ये तुमची इच्छा परिवर्तित होईल. सडनली तुम्हाला अशा लोकांशी भेटायला आवडेल ज्यांच्यामध्ये हे सगळे दुर्गुणाची क्वालिटी आहे. तुम्ही कारण नसताना गप्पा गोष्टी कराल. एकमेकाचं ईर्ष्या द्वेष कराल. तुम्हाला दुःखाच्या भावना तुमच्यात उत्पन्न होईल. तुम्हाला कोणाला तरी मारलं पाहिजे, कोणाला तरी शिव्या दिल्या पाहिजे, कोणाशी भांडण केलं पाहिजे, ह्या भावना निर्माण होईल. सदैव चिडचिड चिडचिड राहील. डोळ्यामध्ये तळ हातामध्ये हमेशा गरम अग्नी राहील. तुम्ही जेही कोणती निगेटिव्ह गोष्ट बोलले की ते सगळ्यात पहिले होईल. तुमच्या आजूबाजूला एक असा दुर्गंधीचा असा स्मेल चालन, दुर्गंधी चालन. किंवा जर तुम्ही प्युअर आहे, पॉझिटिव्ह आहे, तुम्ही जर अशा व्यक्तीच्या टच मध्ये गेले, तर ह्या सगळ्याच्या सगळ्या इमोशन तुमच्यामध्ये सडनली ऍक्टिव्हेट होईल. सडनली. जसं मी सांगत आहे ना आज की मला थोडंसं बरोबर नाही वाटत, तर ही मी माझेच अनुभव तुम्हाला सांगत आहे असं समजा. सडनली ऍक्टिव्हिटी तुमच्या तोंडामध्ये सलाइवा क्रिएट होईल. आंबट आंबट, कडू कडू, तुरट तुरट. आणि तुम्ही म्हणा की हे माझ्या तोंडाची चव का बरं बिघडली. तुमच्या कानामध्ये एक हमिंग सारखा एकदम असं, असं वाटतं की काहीतरी चालू आहे, ते बंद झालं पाहिजे. सडनली डोक्यात पेन होणे, हे सगळे नकारात्मक शक्तीचे लक्षण आहे. मग तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या टच मध्ये जा, त्याच्यानंतर असं फील करा. किंवा तुम्ही स्वतः सध्याच्या कंडिशन मध्ये असं फील करत आहे, तर दोन्हीही अवस्थेमध्ये याचा अर्थ आहे की आपण कुठंतरी नकारात्मक ऊर्जेसोबत कनेक्ट झालो आहे. मग नकारात्मक ऊर्जेसोबत कनेक्ट होण्यासाठी आपण काय साधना केली का? कोणतं मंत्रजप केला? कोणती सिद्धी केली? कोणतं ध्यानधारणा केली? काहीच नाही केलं. म्हणजे काहीच नाही केलं, मग कसं काय तुम्हाला हे सगळं मिळालं? कारण की हे तुमच्या मनाची स्थिती आहे. तुम्ही मनातून जो निर्णय घेतला, ती शक्ती तुमच्याकडे आकर्षित होते. सेम लेवलवर दिव्य ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा सुद्धा आहेत. आपलं कर्तव्य आहे फक्त त्यांच्याशी कनेक्ट होणे. आणि कनेक्ट होण्यासाठी काही प्रोसेस आहे, त्याला फॉलो करणे. कनेक्ट झाल्यानंतरचे लक्षण काय आहे? तुम्हाला तुमच्या आजूबाजूला एकदम शांतता वाटेल. तुमच्या अंदरचे जे मी सगळं सांगितलं ना, नकारात्मक विचार, वासना, भावना, चिंतन, तुमचे कर्म सगळे शांत होऊन जाईल. तुम्हाला कारण नसताना आनंद आणि खुशी अंदरून येईल. तुमच्यामध्ये प्रेम येईल. तुम्हाला एकदम हलका हलकासा स्मेल येईल, सुंदर. समजणार नाही कशाचा आहे, पण येईल. तुमच्या तोंडामध्ये निर्माण होणारी जी सलाइवा आहे, ती खूप छान गोड राहील. किंवा अल्कलाईन सलाइवा बनणे सुरू होऊन जाईल. तुमच्या डोळ्यामध्ये तळ हातामध्ये असलेली अग्नी शांत होऊन जाईल. तुमच्या डोक्यामध्ये असलेली अग्नी शांत होऊन जाईल. कानामध्ये शांतता निर्माण होईल. असं डोक्यामध्ये काहीतरी भनभन भनभन, घुनगुन घुनगुन असा कोणताच आवाज फिरणार नाही. आणि तुमच्या सोबत राहणाऱ्या लोकांना तुमचा संपर्क
हवा हवासा वाटेल. हे सगळे दिव्य ऊर्जा, शुद्ध ऊर्जा, पवित्र आत्मा, शुद्ध शक्ती, दैवीय शक्ती, दैवीय ऊर्जा आपल्यासोबत जुळलेल्या असल्याचे हे लक्षण आहे. आणि याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी काय करणे आहे? जस्ट पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉझिटिव्ह थॉट्स, त्याच्यानंतर एखादी सकारात्मक क्रिया, प्राणायाम झालं, व्यायाम झालं, हे ऊर्जा शुद्धीचे प्रकार, देवपूजा करणे झालं, मंदिरात जाऊन दर्शन घेणे झालं, मंत्राचा जप झाला, स्तोत्राचं पठण झालं. हे त्या शक्तीसोबत कनेक्ट होण्याचे काही मार्ग आहे. स्विच वर्डची चॅन्टिंग झाली, देवांचं आवाहन करणे झालं, सेम लेवलवर एंजेसचं आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तीला स्वतःच्या शरीरामध्ये प्रवाहित करणे. त्याच्याकरिता आपण त्राटक करतो की आपलं कनेक्शन स्ट्रॉंग झालं पाहिजे. त्याच्याकरिता आपण अफर्मेशन देतो की आपल्या मनातले विचार प्रॉपर वेनी आपण त्यांच्याशी कनेक्ट करता आले पाहिजे. तर ह्या काही छोट्या छोट्या पद्धती आहेत ज्याच्याद्वारे आपण आपली चेतना शुद्ध करत जातो आणि त्याची लेवल वाढवत जातो. जशी जशी आपल्या चेतनेची लेवल वाढत जाते तसं तसं आपली ऊर्जा ज्याही दिव्य शक्तीच्या लेवलवर जाईल, मग ते एखादा मृत आत्मा का असेना, जर तो शुद्ध आणि पवित्र आहे तर तो सुद्धा तुमची मदत करायला येते. त्याला स्पिरिट गाईड म्हणतात. तुमचे घरातले पितृ जर देवतुल्य झाले असतील आणि तुमचे व्हायब्रेशन जर त्यांच्या लेवलवर गेले तर तुमचे पितृ सुद्धा येतात, तुमचे अँसेस्टर येतात तुमची मदत करण्यासाठी. थोडीशी लेवल आणखी वर झाली, तुमच्या कुळातले देवी देवता तुमची मदत करायसाठी येतात. आणखी लेवल वर तर झाली डिवाइन बिंग्स, ही सिद्ध शक्ती असते या ब्रह्मांडामध्ये, त्या तुमची मदत करायला येतात. एंजेल्स तुमची मदत करायला येतात. खूपच जर तुमचं लेवल वाढली तर देव सुद्धा तुमची सहायता करायला येतात. मुद्दा आहे तुम्ही किती अपग्रेड होत आहे. तर अपग्रेडेशनच्या प्रोसेसला फॉलो करणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं काय आहे? दुसरा पॉइंट हा आहे याच्यामध्ये, अपग्रेड होताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की एंजेल्स हे कधीही तुम्हाला स्वतःहून मदत करत नाही. एंजेल स्वतःहून मदत करणार नाही. तर आपल्याला आपल्या लाईफ मध्ये एक शब्द सतत बोलणे आहे, एंजेल्स माझी मदत करा. मी तुम्हाला आवाहन करतो आणि मी तुम्हाला परमिशन देतो की तुम्ही माझ्या लाईफ मध्ये या आणि माझ्या जीवनातले प्रॉब्लेम, समस्या दूर करा. मला सहायता द्या, मला मार्गदर्शन द्या, माझी सुरक्षा करा. मी तुम्हाला बोलवत आहे, माझी मदत करा. हा जो मदत शब्द आहे ना, हा शब्द तुम्ही बोलले आणि तुम्ही परमिशन दिली, मी तुम्हाला परमिशन देतो, तुम्हाला सांगतो तुरंतच काय होईल, एनजीएसचं तुमच्या जीवनामध्ये इंटरॅक्शन वाढणे सुरू होऊन जाईल. आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केल्याने काय होईल, तुमचा सेन्स जो आहे ना तो वाढून जाईल. तुम्हाला फील होणं सुरू होईल की एनजीएस तुमच्या अवतीभोवती आहे, तुमची मदत करत आहे. आणि छोट्या छोट्या ऍक्ट मध्ये तुमच्या लक्षात येईल का एनजीएस ची मदत तुम्हाला मिळून राहिली. आता ते एंजेल्स आहे, स्पिरिट गाईड आहे, डिवाइन बिईंग आहे, तुमचे गुरु आहे का, देव आहे का, कुळदेवता आहे, याच्याशी आपल्याला काही लेना देना नाही. आपण मदत मागितली, मदत मिळाली, विषय संपला. पण तुमची लेवल खूप जास्त वर गेली, तुमची चेतना डेव्हलप झाली, त्याच्यानंतर तुम्ही जर त्यांच्याशी बोलू शकले, त्यांना स्पष्ट डोळ्यांनी बघू शकले, म्हणजे मेडिटेशन मध्ये तुम्ही त्यांना बघू शकले, त्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकले, तर मग विषय वेगळा आहे. मग तुम्हाला स्पष्ट ते एंजेल्स येतील आणि तुम्हाला सांगतील की मी तुमच्या सोबत आहे, माझं नाव असं असं आहे, मला तू कधी आवाज देशील तर मी येऊन जाईल. ते लेवल गाठणे नंतरचा भाग. पण इनिशियल लेवलवर काय आहे, इनिशियल लेवलवर तुम्हाला फक्त मदत मागणी आहे. मॅक्सिमम लोक म्हणतात की आम्हाला काही समजत नाही, त्यावेळेस मदत हा शब्द खूप महत्वाचा आहे की एंजेल्स माझी मदत मागा. मग मदत काय एकच वेळा मागायची का नाही, 1000 वेळा मागा, फरक पडत नाही. प्रत्येक
मोमेंट टू मोमेंट मदत मागा. आता जसं मी इथे बसलो आहे, मला बिलकुल बोलायची इच्छा नव्हती. काल पासून माझ्या बोलायची इच्छा नव्हती. शब्दच नाही फुटून राहिले होते. शेवटी मी सेवन चक्रा टॉपिक पण घेतला नाही आज. आणि सुरुवातीला 6:40लाच इच्छा होती की मी डायरेक्ट एनजीएस इन्व्होकेशन लावतो आणि बोलणार नाही. पण सडनली 2 मिनिटं अगोदर मी काय केलं होतं की प्लीज एंजेल्स, मला काही सुचून नाही राहिलं मी काय बोलू. तुम्हाला काय आज माहिती शेअर करायची असेल ना, तुम्ही शेअर करून टाका. करणार काही दुसरंच होतो आणि एंजेल्सचा विषय बाहेर निघणं सुरू झाला. तर आता इथे मी नाही बोलत आहे, इथे एंजेल्सला ही बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर करायची असेल, ती ऊर्जा शेअर होऊन राहिली, ती माहिती शेअर होत आहे की तुम्ही एंजेल्सचं इन्व्होकेशन करणे सुरू करा आणि एंजेल्सला मदत मागा. आणि तिसरं, त्यांच्या अनुभूतीसाठी तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस थोडीशी वाढवा. डेली मेडिटेशन करा, त्राटक करा, अफर्मेशन करा, स्विच वर्ड्स करा, मंत्र चॅन्टिंग करा, थोडा वेळ ध्यान करा, देवाची पूजा करा, मंदिरात दर्शन घ्या, सात्विक जीवन जगा, घरातलं वातावरण शुद्ध ठेवा, ऊर्जा शुद्धी करा, घरातल्या वास्तूची ऊर्जा शुद्धी करा, साफसफाई ठेवा. एंजेसला साफसफाई, गंदगी बिलकुल आवडत नाही. साफसफाई ठेवा, घरात सुगंधित अत्तर, फुलं आणून ठेवा, चांगले परफ्यूम वापरा, चांगले कपडे घाला. बस हेच तर छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करायच्या आहे. आपोआप ही दिव्य ऊर्जा तुमच्याशी कनेक्टेड होईल. आणि जशी जशी तुमची लेवल वाढत जाईल, तसं तसं एंजेसचं टच वाढत जाईल. आणि एक टाइम असा येईल की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय बोलायचं आहे ना, ते तुमच्या आतमध्येच राहील. म्हणजे अजूनपर्यंत व्यक्त पण नाही केलं तुम्ही, पण संदेश एंजेल्स पर्यंत पोहोचला आणि काम करणं सुरू पण झालं. इतक्या फास्ट तुमचं आणि त्यांच्याशी इतकं फास्ट बॉन्डिंग होऊन जाईल की तुम्ही इन्व्होकेशन सुद्धा करणार नाही. तुम्ही मदत मला पाहिजे हा शब्द सुद्धा वापरणार नाही, त्याच्या पहिलेच तुमचं काम होणं सुरू होऊन जाईल. इतक्या फास्ट एंजेल्स मग रिस्पॉन्स करते, कारण की त्यांना माहित आहे की नेक्स्ट मोमेंटमध्ये हा माणूस मदत मागणारच आहे. मागाच्या अगोदरच सुरू होऊन जाते. सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग इतकी स्ट्रॉंग झालेली असते की तुम्हाला मदत मिळते म्हणजे मिळतेच. त्या बसलेल्याच आहे मदत करायसाठी. एंजेल्स हे शापित देवता आहे किंवा शापित आत्मा आहे. शापित आत्माचा अर्थ, त्यांना वरदान मिळालेलं आहे अमरत्वाचं. त्यांना वरदान मिळालेलं आहे शक्तीचं. आता त्यांच्याकडे अनंत शक्ती आहे आणि अनंत काळासाठी ते जिवंत आहे. मरण आहे पण कसं, लाखो वर्ष, हजारो वर्ष. ते लाखो वर्ष हजारो वर्ष काय करतील. आणि कोणत्याही जीवाची मुक्ती तेव्हाच आहे जेव्हा तो शक्ती यूज करते. आणि त्यांची शक्ती यूज झाल्यानंतरच त्यांची मुक्ती होते किंवा त्यांचा जन्म होते. आणि त्याकरिताच ह्या दिव्य शक्ती आपल्याशी जुडतात, आपली मदत करण्यासाठी. आणि त्यांना मदत मागणे हे आपल्याकडून त्यांच्यावर झालेले एक प्रकारचा उपकारच आहे. कारण की त्यांची शक्ती आपण वापरत आहोत, तर त्यांचे पुण्य हलके होत आहे किंवा त्यांचे कर्म हलके होत आहे. आणि इकडे आपले काम हलके होत आहे, आपल्याला मदत मिळत आहे, आपलं जीवन सोपं होत आहे. दोन्ही कंडिशन मध्ये आपण बेनिफिट मध्येच आहोत. त्यामुळे अशी चिंता करू नका की मी एंजेसला किती मागू, कसं मागू, वारंवार मागू की नाही मागू. मागा, ते आहेच देण्यासाठी बनलेले. मग तुम्ही म्हणा दादा मी तर मागून राहिलो पण काही होऊन नाही राहिलं. याच्यासाठी की आपण नवीन आहोत. होता होता होईल. काही लोक ऑलरेडी माइंड मध्ये हायर लेवलवर पोहोचलेले आहे. काही लोकांची चेतना शुद्ध आहे, उच्च स्तरावर आहे. काही लोकांचं ऑलरेडी एंजेल्स कनेक्शन असेल लहानपणापासून. कोणाचं पास्ट लाईफ कनेक्शन असेल. कोणी जास्त सेन्सिटिव्ह आहे तर त्यांना फील करू शकत आहे. कोणी इमॅजिनेटिव्ह आहे तर त्यांचे चित्र बघू शकत आहे. कोणाचा सेन्स खूप चांगला आहे ऐकण्याचा, तर त्यांना त्यांची विस्परिंग ऐकायला येत असेल. कोणाला ज्याला ज्याला जसे अनुभव येतात येऊ द्या. मुद्दा आहे
आपलं कनेक्शन स्ट्रॉंग करा. आणि हे कनेक्शन स्ट्रॉंग करण्यासाठी मी तुम्हाला ग्रुपमध्ये एंजेल्स इन्व्होकेशन आणि एंजेल्स ब्लेसिंग्स ह्या दोन 15 मिनिटाचे आणि अर्ध्या तासाचे ऑडिओ शेअर केलेले आहे. त्याला मॅक्सिमम ऐका. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ऐका. 15 मिनिटाचा ब्रेक मिळाला, 15 मिनिटाचा ऑडिओ ऐका. अर्धा तास वेळ आहे, अर्ध्या तासाचा ऑडिओ ऐका. यांनी काय होईल, एंजेल्सला इन्व्होक कसं करायचं, वारंवार वारंवार, तुम्हाला जरी समजत नसेल ते वर्ड्स, पण मी रेकॉर्ड करून दिले आहे ना, ते ऐका. हळू त्याच्यामध्ये फक्त एंजेल्स आहे का, नाही, देवी देवता आहे, दिव्य गुरु आहे, डिवाइन स्पिरिट आहे, अर्थ एंजेल्स, डिवाइन बीइंग्स, हे सगळ्यांना इन्व्होक केलं आहे ना आपण. तर कोणीतरी येईनच आपली मदत करासाठी. पण सतत सतत वारंवार वारंवार जेव्हा आपण बोलवू, आता असं समजा की इथे एवढे सगळे लोक बसलेले आहे आणि मला मोरे सरांना बोलवायचं आहे. मोरे सरांचं लक्ष नाही आहे, तर मी काय करा, मोरे सर, मोरे सर, मोरे सर, मोरे सर, मोरे सर, 5-6 वेळा नाव घेईल. कधी तर कनेक्ट होईल, कधी तर रिस्पॉन्स करेल. बरोबर नाही का? म्हणजे आपल्याला काय करायचं, त्यांना कॉल करत राहायचं आहे सतत सतत. सतत सतत कॉल केल्यामुळे काय होईल, एक वेळा तर रिस्पॉन्स होईलच, आणि ज्यावेळेस रिस्पॉन्स झाला त्यावेळेस त्यांच्याशी कनेक्शन स्थापित करणे, त्यांना म्हणणे की याच्यानंतर मी तुम्हाला जेव्हाही हाक मारेल पटकन यायचं. मग मोरे सर अलर्ट, येस, हो 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 हो, बिलकुल. किंवा असं समजा की मोरे सरांचा कॅमेरा बंद आहे आणि मोरे सर तिथं बसूनच नाही आहे, मोरे सर दुसरंच काहीतरी काम करत आहे, आणि मी मोरे सर, मोरे सर, मोरे सर करत आहो. त्यांना ऐकायला गेलं ते धावत येईपर्यंत वेळ झाला. किंवा मोरे सरांना आवाज देत आहे म्हणून त्यांचे मुलं, त्यांच्या वाईफ त्यांना बोलवायसाठी गेले, अरे तुम्हाला बोलवत आहे, तुम्हाला बोलवत आहे. ते आले. याचा अर्थ असा आहे की एंजेल्सला जेव्हा तुम्ही हाक मारता, जर रिॲक्शन लेट होत आहे तर काळजी नका करू, कोणी ना कोणी त्यांची सोबती जी आहे ना, ते त्यांना हाक मारून बोलून राहिले. मग मी मोरे सरांना काय म्हणलं, मोरे सर याच्यानंतर माझा कॅमेरा तुमचा ऑन दिसला पाहिजे आणि तुम्ही माझ्यासमोर बसलेले दिसले पाहिजे. यांनी काय होईल, मोरे सर आता समोरच आहे, अलर्ट आहे, जेव्हाही हाक मारल तेव्हा कनेक्ट होऊन जाईल. सेम लेवलवर एंजेल्स, देवी देवता पण असेच आहे. हळूहळू हळूहळू तुमची चेतना त्यांच्याशी कनेक्ट होत जाते. आणि एक टाइम असा येते की ते बिलकुल अंगसंग असते, की बस हाक मारायची देरी आहे आणि त्यांचं काम सुरू. तर एक टाइम असा येईल मोरे सरांसोबत की ते माझ्याकडे इतके टक लावून बघतील की त्यांना माहिती आहे, माझे आय मोमेंट झाल्यावर त्यांना माहिती आहे की आता आवाज देणार आहे हा माणूस. इतकं कनेक्शन स्ट्रॉंग होऊन जाईल. म्हणजे मग तेव्हा मला बोलायची पण गरज पडणार नाही, बस फक्त हावभाव चेंज झाले चेहऱ्याचे पकडलं त्यांनी की आता माणूस आवाज देते. सेम लेवलवर ह्या दिव्य शक्ती पण इतक्या तुमच्याशी अंगसंग होऊन जाईल की तुम्हाला मदत पाहिजे बोलायची गरज पण पडणार नाही. तुरंतच तुमचे सेन्स पकडून घेईल, तुमच्या फिलिंग्स पकडून घेईल आणि तुमची मदत करणे सुरू करून देतील. इतक्या प्युअर आणि इतक्या फास्ट वर्क करतात ह्या एंजल्स. ठीक आहे. चला, आता आपल्या आता 6 वाजून 10 मिनिट होत आहे. आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. म्हणून सर्वांना रिक्वेस्ट आहे, एंजेल्स इन्व्होकेशन रेकॉर्डिंग दिली आहे, मॅक्सिमम त्याचा यूज करा. एंजेल्सच्या सोबत संबंध स्थापित करा, त्यांना मदत मागा. मदत हा शब्द वारंवार वापरा, की माझी मदत करा, अरे इवन पेन जरी दिसला नाही ना तुम्हाला, तरी पण एंजेल्सला मदत मागा, की एंजेल्स माझा पेन नाही सापडून राहिला, कुठे आहे, माझी मदत करा. तुम्ही दादा इतक्या छोट्या गोष्टीसाठी, हो, इतक्या इतक्या छोट्या गोष्टीसाठी एंजेल्सला बोलवा, तेव्हाच तुमचा संबंध स्थापित होईल. चला, सर्वांना लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. खूप तुम्ही एंजलच्या सोबत कनेक्ट व्हा, खूप डीप मध्ये उतरा, खूप चांगलं जीवनात प्रगती करा. एंजल्सला इन्व्होक करणे शिका, त्यांच्या ब्लेसिंग्स घेणे शिका, आणि त्यांच्या ब्लेसिंग्सला, त्यांच्या पॉवरला तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी, फ्रुटफुलनेससाठी यूज करा. त्याच्यामध्ये कोणतीही चुकी नाही, की आपण त्या शक्तीचा यूज करतो ना, कोणता नवस आहे की मी जर शक्ती यूज केली त्याच्या बदल्यात मला काहीतरी फेडावं लागेल. काहीही करायची गरज नाही. जस्ट प्युअर इंटेन्शन, प्युअर फिलिंग्स, आणि एक विचार, एंजेल्स लाईफ टाईम, बर्थ टू डेथ, अंटिल
सॅल्वेशन म्हणजे मुक्ती पर्यंत आपल्या सोबत आहे. त्यांचं काम आहे आपल्या चेतनेचा स्पीडने विकास करणे, आपल्या जीवनातील निगेटिव्हिटीला बाहेर काढून सकारात्मकतेला आणणे, तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अनुभवांना वाढवणे आणि मदत करून तुमच्या कामाला गती देणे. आणि तुमच्याद्वारे जर तुम्ही हजारो व्यक्तींसोबत कनेक्ट होत आहे, त्यांच्या लाईफमध्ये बेनिफिट होत आहे, तर एनजीएसला खूप आनंद आहे की त्यांची ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात तुमच्याद्वारे वापरल्या जात आहे. ते तुम्हाला आणखी ब्लेसिंग देतील. आणि याची पण काळजी करू नका की एखाद्या एनजीएसची जर एनर्जी खतम झाली, मग आता माझं काय होईल, काही होणार नाही. त्याच्या जागेवर हजार एनजीएस ऍक्टिव्हेट होऊन जाईल. की मेसेज पोहोचून जाईल तुमच्या ब्रह्मांडामध्ये की ह्या व्यक्ती फार छान पद्धतीने माझी एनर्जी युज करताय, आणखी 10 एनजीएस तुमच्याशी कनेक्ट होऊन जाईल आणि म्हणले की आमची पण एनर्जी युज करा. अशा प्रकारे ब्लेसिंग आणखी वाढत जाते, पॉवर आणखी वाढत जाते. तर रेडी राहा एनजीएस ला इन्व्होक करण्यासाठी, त्यांची पॉवरला आत्मसात करण्यासाठी आणि यूज करण्यासाठी. कोणत्याही प्रकारचा गिल्ट नाही, कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नाही. जस्ट प्युअर इंटेन्शन, जस्ट पॉझिटिव्ह फिलिंग्स. सर्वांनी रिलॅक्स बसा आणि ज्यांना पाणी प्यायचं आहे पाणी पिऊ शकता. आपले क्रिस्टल्स आपल्या हातामध्ये घ्या. लांब खोल श्वास घ्या. श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये जात आहे आणि श्वास सोडताना निगेटिव्हिटी क्लीन होत आहे. तुम्हाला जवळपास आतापर्यंत समजलं असेल तुमच्या कोणत्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या चक्रावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणहून पूर्ण निगेटिव्हिटी. जेवढेही लोक कनेक्ट आहे, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे माझी, प्लीज सर्वांनी टाइमवर कनेक्ट व्हा. आज मी बघितलं 6:20 वर लोक कनेक्ट झाले. हा बिलकुल चांगला पद्धत बिलकुल नाहीये, हे चांगली सवय नाहीये तुमची. डिसिप्लिन नेचर ठेवा. 5:50 म्हणजे 5:50. 4 आणि 5 लोक कनेक्ट राहते म्हणून मला माझं बोलणं समोर समोर एक्सटेंड करावं लागते. शेवटच्या टोकावर आज 24 जण जॉईन झाले, ते 25 जण, आता 21 जण आहे. आणि 6:20 फक्त 6 की 7 जण होते. तर हे बरोबर नाहीये. म्हणजे 5:50च्या वेळेस फक्त 6-7 जण होते. आता शाळा लागलेल्या आहेत, रेग्युलर आपला जो रुटीन आहे तो सुरू होईल. माझी पूर्ण प्रयत्न राहील की मी 5:50 किंवा 6ला एक्झॅक्टली मेडिटेशन सुरू झालं पाहिजे. ठीक आहे, एक्झॅक्ट मेडिटेशन सुरू झालं पाहिजे. आणि सर्वांना पुन्हा एक रिक्वेस्ट आहे, मी फार सिरियस आहे. जास्त टाइमपास इथून पुढे मला चालणार नाही. समजत नाही बोला, काय करायचंय करा, पण इथून पुढे टाइमपास नावाची गोष्ट पाहिजे नाही. कुछ तो चल रहा है, चलो करके देखते हैं, बैठते हैं, करके करते हैं बैठते हैं वाला हा विषय आहे नाही. लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी आहे, लाईफ चेंजिंग मोमेंट आहे. सिरियसनेस तुमचा असला पाहिजे. मी पूर्ण सिरियस आहे. दुसरी गोष्ट, इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर जवळपास सर्वांना समजलेला आहे. तर चॅन्टिंग करताना लाऊड चॅन्टिंग करणं मस्ट आहे. ज्यांना एनर्जी फील होत नाही, लाऊड चॅन्टिंग करा. व्हायब्रेशन क्रिएट करा बॉडीमध्ये आणि बघा 2-3 दिवसाच्या अंदर अंदर तुम्हाला फिलिंग सुरू होऊन जाईल, तुमच्या बॉडीमध्ये चेंज झाल्याचा अनुभव येणं सुरू होऊन जाईल. दुसरं, शक्य आहे त्यांनी कॅमेरे ऑन करून ठेवत जा. ठीक आहे. तर हे माझं काही आजचं सजेशन आहे तुमच्या सर्वांसाठी. प्लीज सिरियस मोड मध्ये चला. मी बिझनेसमॅन सारखा प्रोफेशनल काही चालून नाही राहिलो की 1 तारीख हो गई, सब्सक्रिप्शन नहीं आए तो क्लोज.
कंटिन्यू ठेवतो ना सर्वांना. मग जे कंटिन्यू ठेवत आहे, आता विचार करा, आपण 24 लोक आहे, 5 लोकांचं सबस्क्रिप्शन आलं. कसं वाटलं असतं मी 5च लोकांना लिंक दिली असती तर? आजची तारीख किती आली? 4. म्हणजे झाले ना 4 दिवस आपण दिले ना पूर्ण फ्री, सगळं करून बघितलं ना. एंजल इनोकेशन दिलं, एंजल ब्लेसिंग दिली, चक्र मेडिटेशन दिलं. माझ्याकडून मी बोलत आहे, ज्याचाही कॉल आला त्याला मी प्रॉपर टायमिंग देऊन राहिलो. कालचा दिवस असा गेला की सकाळपासून जे माझी सुरुवात झाली तर मला डायरेक्ट संध्याकाळी 6:30 वाजले माझ्या मिस कॉल मध्ये रिटर्न कॉल करण्यासाठी. दिवसभर त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आणि बोलणं किती वाजेपर्यंत चाललं? 12:30. मग मला ज्या व्यक्तीला टाइम द्यायचा आहे मी देऊनच राहिलो ना प्रॉपर. त्याच्यात 2-3 जणांना कॉल केले, दादा वेळ नाही आहे, बाहेर गेलो, उद्या बोलू. हो ठीक आहे, उद्या बोलू. माझ्याकडून मी पूर्ण एफर्ट देत आहेत, पण निवड टाइमपास म्हणून चालणार नाही. नाही तर काय होईल ना, हमने करके देख लिया, हमने ऐसा भी किया न वैसा भी किया, पूजा केली न देवही केला, काही फायदा नाही झाला, हे शब्द नाही पाहिजे आता. कुठूनही फायदा होते, तुमचं वर्क काय ना अल्टिमेट लेवलवर असलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो माझ्याकडे फक्त आजचा दिवस आहे, आजची रात्र माझी शेवटची रात्र आहे. तर मला जे काही परफॉर्मन्स द्यायचा आहे तर वेल अँड गुड, फुल ऑफ पोटेन्शियलला मला आज काम करायचं आहे. बस एवढाच धरून, नियम धरून चाला. ज्याही फील्डमध्ये तुम्ही काम करताय ना, सक्सेस राहील म्हणजे राहील. पूर्ण पोटेन्शियल वर्क करण्या, जसं काय आजचाच दिवस आहे उद्याचा दिवसच नाहीये. मग साधना मेडिटेशनला पण आपल्याला त्याच लेवलवर घेऊन जाणे आहे. हे आजचाच दिवस आहे उद्याचा दिवसच नाही. मग बघा पॉवर कशी फुटून बाहेर पडते. ओके. चला, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मेडिटेशन झालं, जवळपास टाइम पण झालेला आहे. कोणाला स्पेशल काही बोलायचं असेल तर बोलू शकता. काल पण मी खूप लोकांचे नावं दिले, त्यांनी रिप्लाय केला नाही. अमृता येवले, काल जी सुटलेली लोक आहे. गुड मॉर्निंग दादा. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान वाटत आहे दादा. आता वेगळं म्हणजे होत आहे, आता चेंजेस होत आहे. म्हणजे वाटत आहे की काहीतरी म्हणजे बॉडीमध्ये चेंजेस आणि काहीतरी डेव्हलप होत आहे, म्हणजे इम्प्रूव्ह होत आहे, स्वतःला इम्प्रूव्ह म्हणजे वाटत आहे. जे बी एंजल्स इनोकेशन, एंजल्स ब्लेसिंग दिल्या ते तुम्ही डाउनलोड करून ठेवल्या? नाही दादा, करते. मग आता काय करायचं? आता कधी टाकलं हे तरी माहित आहे का? करते दादा आज. हो हो हो. बघा, मी माझ्याकडून सर्वांना सगळं काही देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. हो हो दादा. हो जर तुम्ही सिरियस नाही आहे, आणखी किती जवळून समजावून सांगा. बघा, सक्सेस प्रत्येकाला पाहिजे आहे, पण त्या हो सक्सेस साठी आपली पात्रता आहे की नाही हे पहिले आपल्याला डिसाईड करावं लागते. चांगला ग्रुप मिळालेला आहे, चांगले लोक मिळाले, चांगली कम्युनिटी मिळाली, चांगला अर्निंग प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. पॉवरचीच कमतरता आहे ना, तर आपण पॉवरच जनरेट करू ना आता. हो दादा. पण पॉवर जनरेशनसाठी तुमचं डेडिकेशन फार आवश्यक आहे. जीवनातला अतिरिक्त वेळ जो वाया जात आहे त्याला वाचवा. इतर हो लोकांशी गोष्टी करणे, घरातले फालतू कामं काढणे, कॉलवर बोलणे, टीव्ही बघणे, मोबाईल बघणे, हे सगळे विषय बंद करा सर्वांनी. आणि तो वाचवलेला वेळ अफर्मेशन मध्ये टाका, प्रॅक्टिस मध्ये टाका, स्विचवर्ड्स मध्ये टाका, मंत्र मध्ये टाका, मेडिटेशन मध्ये टाका. देवी देवतांना, एंजल्सला इन्व्होक करा. सेल्फ मास्टरी करा, माइंड मास्टरी करा. इमोशन्स, तुमच्या फिलिंग्सवर मास्टरी करा. तुमच्या पर्सनॅलिटीवर मास्टरी करा. तुमचं बोलणं, चालणं, वागणं, तुमचे हातवारे, तुमचे डोळे, तुमच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन, तुमच्या उठण्या बसण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत. समोरच्याशी जेव्हा आपण बोलत आहोत तर आपले वर्ड्स तुमचे लोकल वर्ड्स नसले पाहिजे. घरातली भाषा तर चालणार नाही. प्रोफेशनल लँग्वेज, प्रत्येक शब्दानंतर, प्रत्येक वाक्यानंतर घेतला जाणारा पॉज,
डोळ्यात डोळे टाकून बघण्याची पद्धत, हँडशेक, समोरच्याला दिलासा देणे, समोरच्याला भरोसा देणे की तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होत आहे तर तुमचं जीवन बदलणार आहे, समोरच्याला ब्लेसिंग्स देणे, ग्रॅटिट्यूड देणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या व्यक्तिमत्व विकासमध्ये ज्या आपल्याला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर ध्यान द्या. एवढं हो. पैशावर ध्यान द्यायला जमणार नाही. पैसा बाय प्रोडक्ट आहे तुमच्याच कर्माचा, तुमच्या कर्तव्याचा, कर्तृत्वाचा. तुमचं कर्म आणि तुमचं कर्तृत्व सुधारण्याची गरज आहे आता. हो पैसा दादा. आपोआप येते. पैसा फॉलो करते तुमच्या ॲबिलिटीला, तुमच्या परफॉर्मन्सला, तुमच्या माइंडसेटला आपोआप फॉलो करते. पण ते गुण तुमच्यामध्ये असले पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं मस्ट आहे आणि प्रॅक्टिससाठी सेल्फ डिसिप्लिन आवश्यक आहे. हो दादा. सेल्फ डिसिप्लिन मध्ये येण्यासाठी पेन आणि प्लेझर हा कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे, की जर मी केलं तर मला काय फायदा होईल आणि जर मी नाही केलं तर माझं नुकसान काय होईल. ज्या दिवशी तुम्हाला नुकसान दिसणं सुरू होऊन जाईल त्या दिवशी आपोआप प्रॅक्टिस मध्ये माणूस उतरून जाईल. मी जीव हो. तोडून सांगून राहिलो, मला गरज नाही आहे. सॉरी माझी दादा. प्रॅक्टिस बरोबर चालून राहिली हो. माझा आणि तुम्ही पण कॉन्फिडन्स एवढे लहान नाही आहे की मी तुम्हाला अपशब्दानं बोलाव. नाही नाही. कोणालाच म्हणजे प्रत्येकाला बोलत आहो मी. ह्या विषयाला समजून घ्या. कालचा जो टॉक होता आमचा, त्या टॉकचा सारांश सांगतो. सारांश काय आहे? सारांश हा आहे, देव करा, पूजा करा, मंत्रजप करा, साधना करा, स्विचवर्ड्स करा, अफर्मेशन करा, ध्यान करा, त्राटक करा, चक्रा मेडिटेशन करा, नवग्रह मेडिटेशन करा, लक्ष्मी साधना करा, शिव साधना करा, व्यायाम करा, प्राणायाम करा, जे वाटते ते करा. एक मुद्दा लक्षात घ्या, आजच्या करंट कंडिशन मध्ये माझ्या समोर जे आहे मी त्याच्या लायकीचा आहे आणि मी त्या वर्गात आहे. सगळ्यात पहिले हे लँग्वेज समजा मी काय बोलत आहो. पहिला वर्ग ते 10वा वर्ग आपण असं समजून चालू. पहिल्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत आज आपण इथं 20-25 लोक आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या वर्गात आहे. एक शरीर म्हणून सगळेजण मॅच्युअर दिसून राहिले, पण डेव्हलपमेंट मध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या लेवलवर आहे, कोणत्या ना कोणत्या वर्गात आहे. आता प्रत्येक वर्गाचा एक एक सिलेबस आहे आणि प्रत्येक वर्गाचा एक एक टीचर आहे. जर तुम्ही पहिल्या वर्गात आहे, तुम्ही अ आ इ ई शिकत आहे. जसे दुसऱ्या वर्गात गेले टीचर चेंज होऊन जाते, सिलेबस चेंज होते. आता तुम्ही अ आ इ नाही शिकणार, आता तुम्ही अनार्थ शिकणार. पासून अनार हा शब्द कसा लिहायचा ते शिकणार. आता शब्द रचना शिकणार. आता तिसऱ्या वर्गात गेले, तुम्हाला आता शब्द रचना नाही आहे, तुम्हाला आता प्रेझेंट पास्ट शिकवलं जाईल, वाक्याची जुळवाजुळव शिकवल्या जाईल. तुम्ही चौथ्या वर्गात गेले, आता तुम्हाला पॅराग्राफ रायटिंग शिकवलं जाईल. पॅराग्राफ कशी लिहायचे सेम. पहिल्या वर्गात तुम्ही एक दोन शिकत आहे, दुसऱ्या वर्गात बेरीज वजाबाकी शिकता, तिसऱ्या वर्गात गुणाकार भागाकार शिकता, चौथ्या वर्गात डेसिमल मध्ये जाता. म्हणजे काय होत आहे, प्रत्येक वर्ग टू वर्ग तुमचं एज्युकेशन चेंज होत आहे. याचा अर्थ हा आहे का तुम्ही एक दोन विसरले? याचा अर्थ हा आहे का तुम्हाला एबीसीडी येत नाही? नाही, कंटिन्यू आहे ते. पण वर्गानुसार तुमचं काय चेंज होत आहे, लर्निंग ऍबिलिटी चेंज होत आहे. आता जो व्यक्ती पहिल्याच वर्गात फसला आहे, तो चौथ्या 5व्या 10व्या वर्गाचं एज्युकेशन कधी घेईल? आणि एखादा व्यक्ती जेव्हा बेसिक मध्ये गडबड करते, त्यावेळेस टीचर काय म्हणतात, एक काम कर, तुला गणवाकार बरोबर येत नाहीये, तू पाडेपाठ कर, बरं जाय लवकर, 10 दिवस पाडेपाठ कर, नंतर माझ्याशी बोल. तुझं बोलणं बरोबर नाहीये, चल जाय अ आ इ ची प्रॅक्टिस कर. शब्द उच्चार वाक्य रचना बरोबर नाहीये, जा अ आ इ ची प्रॅक्टिस कर. 10 दिवसानंतर तो पोरगा पुन्हा येते, पुन्हा त्याची टेस्ट होते, हा ठीक आहे आता बरोबर आहे, चला आता पुढचे एज्युकेशन.
म्हणजे बेसिक आपल्याला फक्त रिकॉल करायची गरज असते, बेसिक धरून ठेवायची गरज नाहीये, समोर जाण्याची गरज आहे. असं आपलं स्पिरिच्युअलिटी वर्ग टू वर्ग चेंज होत आहे. ज्या वेळेस तुम्हाला मंत्राची गरज होती त्यावेळेस मंत्र भेटला, ज्यावेळेस पूजा करायची गरज होती त्यावेळेस पूजा भेटली, ज्यावेळेस साधना करायची गरज होती साधना भेटली, ज्यावेळेस अफर्मेशनची गरज होती अफर्मेशन भेटले. आज स्विच मिळत आहे तुम्हाला, मंत्र मेडिटेशन मिळत आहे किंवा चक्रा मेडिटेशन मिळत आहे, सेल्फ मास्टरी भेटत आहे, NLP भेटत आहे, माइंड मास्टरी भेटत आहे. जे भेटत आहे तुम्ही त्या वर्गाच्या लायकीचे झाले म्हणून तुमचं प्रमोशन झालेलं आहे. आणि जर प्रमोशन झालेलं असताना जर तुम्हाला तुमचं बेसिक नाही येत आहे तर बेसिकला फक्त रिकॉल करा. मुद्दा काय आहे, जेवढ्याही टेक्निक आहे त्या टेक्निक मधून आपण क्रिएट काय करता, पॉवर. जेव्हा पॉवरच क्रिएट होणार आहे, आणि पॉवर क्रिएट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, कन्सिस्टंट प्रॅक्टिस, डिसिप्लिन, आणि ज्याला आपण हार्डवर्क म्हणतो, लॉंग वर्क. हार्डवर्क म्हणजे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही कन्सिस्टंट तुम्ही एफर्ट्स देत आहे. म्हणजे जिथे स्विचवर्ड तुम्हाला 10 मिनिट चॅन करायचं आहे त्या दिवशी एखाद्या दिवशी स्विचवर्डला 4 घंटे चॅन करून बघा, फुल ऑफ इंटेन्शन, मला ही वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे, फुल ऑफ इन्व्होकेशन, एंजेल्स तुम्हाला यायचं आहे, मला ही वस्तू पाहिजे, त्याकरिता मला तुमची मदत पाहिजे, मला ब्लेसिंग द्या, माझी सहायता करा. मी आता स्विचवर्डची चॅन्टिंग करत आहे. बसा 4 घंटे स्विचवर्ड करत, त्याच्यानंतर सांगा रिझल्ट येते की नाही येत. चक्रा मेडिटेशन मिळालेलं आहे, काढा एक दिवस आणि करा 10 घंटे 15 घंटे चक्रा मेडिटेशन. अरे तिसऱ्या चौथ्या राऊंड नंतर तुम्ही बसाच्या लायकीचे राहणार नाही, हे माझी गॅरंटी आहे. नाकातून नाही रक्त पडलं तर मला म्हणजे चौथ्या राऊंड मध्येच लाऊड चॅन्टिंग करा, प्रॉपर बसा, प्रॉपर थर्ड आय फोकस करा, प्रॉपर क्राऊन चक्रावर फोकस करा, एंजेल्सला इन्वोक करा, सिटिंग अरेंजमेंट बरोबर करा, आणि बघा त्याच्यानंतर अर्ध्या अर्ध्या तासाचा चौथा राऊंड फक्त तुम्हाला चक्कर येऊन पडण्या एवढी तुमची हालत होऊन जाईल. जे लोक जीवनामध्ये सक्सेस होत आहे ना ते ह्या लेवलवर जाऊन मरेपर्यंत काम करते, मरेपर्यंत. की बस आता जर काम करता करता तो जर बेहोश पडला तर समजा की तो उठण का नाही गॅरंटी नाही, ह्या लेवलवर जातात, ह्या लेवलवर प्रॅक्टिस केल्या जाते. क्रिकेटर, कुस्तीमध्ये काम करणारे, परफॉर्मन्स देणारे लोक त्या मरेपर्यंतच्या लेवलवर जातात. बॉडी बिल्डर जस्ट व्यायाम करता करता चक्कर येऊन पडते, रनर धावता धावता चक्कर येऊन पडते. त्या लेवलवर जावं लागते, तेव्हा तो जो बॅरियर असते ना तो तुटते आणि एनर्जी इन्वोक होते. आणि जेव्हा ती पॉवर इन्वोक होते ना तो व्यक्ती अचिव्हर बनते. अचिव्हर असेच बनत नाही. बोलल्या भाकरी खाऊ नका, हे काहीच कामाच्या गोष्टी नाही आहे. भाकर तेच महत्वाचे आहे जे पोट भरते. मुद्दा हा आहे माझा सांगण्याचा, वरण भात सुद्धा पोट भरते, भाजी पोळी सुद्धा पोट भरते, नाश्ता सुद्धा पोट भरते, वरण भात भाजी पोळी सुद्धा पोट भरते, स्प्राउट सलाद सुद्धा पोट भरते, ज्यूस सुद्धा पोट भरते. वरण भात भाजी पोळी स्प्राउट सलाद ज्यूस सगळं मिळून सुद्धा पोटच भरणार आहे. पंचपक्वान सुद्धा पोटच भरणार आहे, 56 भोग सुद्धा पोटच भरणार आहे, इडली सांबार सुद्धा पोटच भरणार आहे, तुमचं चटणी भाकर सुद्धा पोटच भरणार आहे, पराठा सुद्धा पोटच भरणार आहे. मुद्दा हा आहे तुम्हाला पोट भरायचं आहे की व्हेरायटी पाहिजे आहे. मुद्दा हा आहे, पोट भरणे जर हा विषय आहे तर तुमचं पोट तुम्ही कुठेही जा भारतातल्या कोपऱ्यात, पोट भरण म्हणजे भरण. नखरे कराल तर पोटही भरणार नाही, आणि जे तुम्हाला मिळत नाही आहे त्याचं दुःख होईल. म्हणजे भाजी पोळी खाणाऱ्याला जर इडली सांबार दिला तर नाही मला भाजी पोळी पाहिजे होती, भाजी पोळी पाहिजे होती, याच्या चक्करमध्ये तो दुःखी होत आहे. आणि इडली सांबार भेटत आहे त्याचा आस्वाद नाही घेत आहे, तो उपाशी पण राहत आहे. दोन्ही कडून मार खाऊन राहिला, एनर्जी खराब करत आहे आणि उपाशी राहत आहे. पण उपाशी न राहण्याचा फॉर्म्युला काय आहे, जे भेटलं ते दाबून जेवून घ्या. जे मिळत आहे त्याला पोटभर दाबून खा.
जसं पोट भरण आपोआप तुमचं शरीराला माहित आहे त्या एनर्जी मध्ये त्याचं रूपांतरण कसं करायचं. जसं एनर्जी मध्ये रूपांतरण झालं थोड्याच वेळात तुमच्या अंगात ताकद येऊन जाईल आणि तुम्ही कामं करायसाठी रेडी झाले. सेम लेवलवर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असते. मी अफर्मेशन मधून दादा मला फायदा होईल काय, स्पिरिच्युअल्स मधून फायदा होईल काय, मंत्रमधून फायदा होईल काय, मी साधना करू काय, मी मेडिटेशन करू काय, मी प्राणायाम करू, मी त्राटक करू, काहीही करा नाही तर काहीच नका करू. जे तुम्ही करत आहे ना त्याला अल्टिमेट लेवलवर घेऊन जा बस. ज्याला स्विच वर्ड्स मिळालं त्यांनी अल्टिमेट लेवलवर स्विच वर्ड्स करा. त्याला अफर्मेशन मिळालं त्याला अल्टिमेट लेवलवर अफर्मेशन करा. करून तर पहा 10 घंटे अफर्मेशन. 11 दिन 11 घंटा अफर्मेशन करना है. घ्या बरं टार्गेट. 12वा दिवस निघणार नाही तुमची लाईफ बदललेली दिसेल तुम्हाला. कोण त्या डेडिकेशन जगून राहिलं. अरे मी 1 घंटा करायला लावत आहो म्हणून मजबुरीनं बसून राहिले असं वाटते मला आता कधी कधी. नाही तर त्याची पण गरज नाहीये. तुम्हाला बोलणे हा माझा मुद्दा नाही आहे. मला काय सांगायचं आहे की टाइमपास करण्यासाठी लाईफ नाही मिळालेली आहे. जीवनामध्ये चांगले गुरु मिळाले, चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, पैसा कमवण्याचा रस्ता मिळाला. आता तुमची जबाबदारी आहे तुम्ही किती पोटेन्शियलला भिडता त्याच्या मागं. असं नाही होत तसं नाही होत हे नाही होत ते नाही होत जर कंप्लेंटच करत राहिल्या तर अख्खं जीवन कंप्लेंट मध्ये जाईल. रिझल्ट मिळणार नाही. आणि आपण चांगले चांगले लोकांना बघून जडतो मनात की यांना का बरं आणि आपल्याला का नाही. अरे सांगितलं ना विनोद सरना किती चॅन्टिंग केली म्हणून. 10 घंटे तर कमी म्हटलं ते तर त्याच्यापेक्षा जास्त बोलले. म्हणजे इतना चॅन्टिंग किया करके. आज ते विनोद सर आहे. आज फाउंडर आहे. आपण कोण आहे कुठे आहे आपण. आणि आपला इगो कोण्या लेवलवर आहे. आपले स्वप्न कोण्या लेवलवर आहे. अलगच. आणि तो माणूस स्वप्नाला जगत आहे आणि अजून आपण स्वप्नातच आहे. त्यांचं स्वप्न जगण्याचं कारण हे आहे की त्यांनी आपले झोपा मोडल्या. त्यांनी दिवस रात्र एक केली. स्वतःच्या शरीराला स्वतःच्या मनाला त्या पॉइंट पर्यंत घेऊन गेले जिथून आता बस मरणच समोर होतं. जेव्हा तुमचे लिमिट तुमचे पुश करताना तुम्ही ते लिमिट पर्यंत स्वतःला आणि तिथं जेव्हा ते बॅरियर तुटते तिथं इन्व्होकेशन होत असते. बॉम्ब असाच नाही फुटत. बारूद अंदर असते. ती चिंगारी त्या शेवटच्या टोकापर्यंत गेली पाहिजे. त्याच्या शेवटच्या लिमिटवर ज्या दिवशी पोहोचते त्याच्यानंतर तो धमाका होते. तुम्ही म्हणाल की मी बस एवढी मोठी दोरी ठेवतो इथून मोठी आणि इथेच आग लावतो इथेच बॉम्ब फुटला पाहिजे असं नाही होणार. ते जळत 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 इथपर्यंत जाईल आणि इथे बॉम्ब फुटल. एवढा वेळपर्यंत पेशन्स, प्रॅक्टिस, कन्सिस्टन्सी. ती आग विझली नाही पाहिजे याची गॅरंटी तुम्हाला घ्यावी लागते. मग तो इथे जेव्हा जाते टोकावर तेव्हा त्याचा ब्लास्ट होते. तेव्हा ते पॉवर फुटते. आता त्या पॉवरला तुम्ही कशासाठी युज करता तुमची मर्जी. घर फोडायचा आहे घर फोडा, जमीन फोडायची आहे जमीन फोडा, देश फोडायचा असेल तर देश फोडा. किंवा त्याच्यातून एनर्जी क्रिएट करून तुम्ही वीज निर्माण करा. जे वाटते ते करा. पण प्रोसेस सगळ्यांसाठी एकच आहे. सगळ्यांसाठी एकच आहे. मग मंत्र करा, तंत्र करा, साधना करा, काहीही करा, एंजल्स करा, व्यायाम करा, प्राणायाम करा, टोकावर जाण्याचा विचार करा बस. पुश युअर लिमिट्स. मरत कोणीच नाही याची पण गॅरंटी आहे. म्हणजे गॅरंटी आहे म्हणजे प्रोसेसची गोष्ट करतो बरं. मेला तर मेला काही फरक नाही पडत. पण मला एवढं म्हणायचं आहे थर्ड जीवन गेल्यापेक्षा काहीतरी एफर्ट देऊन मेलेला पुरला. तसंही तर काही भेटून नाही राहिलं ना. मग पुश युअर लिमिट, ओपन युअर पोटेन्शियल. जे मिळालं ते आजच्यासाठी आहे लक्षात घ्या. याला म्हटलं जाते वर्तमानात जगणे. जे आत्ता आहे त्याचं एन्जॉयमेंट करा. उद्याचा दिवस पॉवरफुलच निघते. हे किंतु परंतु करूच नका की मला हे नाही मिळत आहे ते नाही मिळत आहे पैसा नाही ऑपॉर्च्युनिटी नाही असं नाही तसं नाही. यू ढ्यू टमक खूप आहे.
कंप्लेंट करायसाठी खूप आहे आपल्या जवळ. मला हे म्हणायचं आहे की जे गोष्ट तुमच्या समोर आहे त्याला पूर्ण करा. माझ्या लाईफचा एक अनुभव सांगतो की माझ्या जीवनामध्ये जेव्हा खूप प्रॉब्लेम्स चालू होता, मला एक गोष्ट मिळाली की प्रॉब्लेम्स हे हर्डल शनी देत आहे. रियालिटी पण आहे. तर त्यांनी म्हटलं जर शनीच देत आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे. तर एका जणांनी काय सांगितलं, आणि असं नाही म्हणता मी, त्यांनी असं असं याच्यात सांगितलं, जवळपास 1000 लोकांच्या, म्हणजे हॉलमध्ये हजारो लोक बसलेले आहे, तो वास्तुविशारद आहे, त्या हजारो लोकांच्या समोर उभं राहून त्यांनी सांगितलं की माझी आई काय करत होती की घर पाणी टाकून झाडत होती, म्हणजे खराट्यानं, ऍक्च्युली खराट्यानं एक एक रूम साफ करायची माझी आई. पण आज मला समजत आहे की तिच्या सफाईनंतर घरामधली ऑरा सडनली बूस्ट होत होती. आता मला समजते की त्या एनर्जीला काय काय म्हटलं जाते. मी टेक्निक फॉलो केली माझ्या आईनं सांगितलेली लोकांच्या घरी, आणि मी एनर्जी चेक केली, यार एनर्जी वाढून गेली. तर फुकटचा उपाय देतो असं म्हणून ते बोलले. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की जर तुमच्या जीवनात शनी आहे, एक काम करा, हातात फळा घ्या आणि मंदिर झाडायला जा. मग एका जणाने प्रश्न विचारला, सर अगर ये नहीं कर सके तो? म्हणजे घर तर आहे तुमच्या जवळ, पुरं घर झाडून काढा, स्लॅब झाडून काढा, पायऱ्या झाडून काढा, सगळं सफासफ सपाचट बिलकुल क्लीन करा. रोज मेहनत करा, रोज टॉयलेट बाथरूम घासा स्वतःच्या हाताने. त्यांचं म्हणणं एवढं होतं, जेव्हा करत आहे तेव्हा असं असं नाही का करू काहीतरी जबाबदारी, अशा लेवलनं करा की शनिदेव बिलकुल समोर उभे आहे आणि तुम्हाला पूर्ण जज करत आहे. आणि घरच झाडाचं आहे ना, पुऱ्या ताकदनं झाडा. तुम्ही म्हणा दादा याने पैसा भेटते, नाही भेटत. काय काहीच नाही भेटत. तुम्ही वर्क मध्ये येता, तुमचं अटकलेलं जे जीवन आहे ना, स्थिर झालेलं जीवन, स्टक झालेलं लाईफ, मोमेंटम येते त्या लाईफ मध्ये. ते मोमेंटम तुम्हाला दुसऱ्या लेवलवर घेऊन जाते, त्याचा मोमेंटम तुम्हाला तिसऱ्या लेवलवर घेऊन जाते, त्याचा मोमेंटम तुम्हाला चौथ्या लेवलवर घेऊन जाते. जेही करत आहे ते फुल ऑफ मोमेंटम न करा, फुल ऑफ मोमेंटम, फुल ऑफ पॉवर, फुल ऑफ पोटेन्शियल. किंतु परंतु काटकसोरी करू नका. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये फुल एफर्ट्स टाकता, पूर्ण डेडिकेशन टाकता, जीव तोडून काम करता, परमेश्वर एवढा पण नालायक नाही आहे की तुमच्या इतक्या एफर्ट्सला तो लक्ष देणार नाही, का त्याचा तुम्हाला मोबदला देणार नाही. आणि परमेश्वर दुसरा तिसरा कोणी नसून तुमचं स्वतःचं मन आहे, लक्षात घ्या. मनच करता आणि मनच करविताय. सगळ्या टेक्निक्स तुमच्या मनालाच पॉवर देतात, मनालाच मजबूत करतात, आणि मनापाशीच पूर्ण स्ट्रेंथ आहे तुमच्या सूक्ष्म शक्तीला जागृत करासाठी. असं दुसरा तिसरा कोणीच राहत नाही, लक्षात घ्या. कोणताच देव आहे नाही. सगळे देव, सगळे रूप आपल्याच मनाने आपणच क्रिएट केलेले आहे. कोणताच एंजल्स नाहीये, कोणीच नाहीये, कोणीच नाहीये. पण जेव्हा आपण एक दिशा देतो, सगळेजण आपोआप निर्माण होते. सगळेजण अस्तित्वात आहे, असं नाही म्हणत मी आहे नाही. मुद्दा हा आहे की आता एक आपण असं एक जनरल बोलू, जगातली सुंदर स्त्री आहे, एक आहे कोणीतरी जगात सुंदर स्त्री आहे, आणि मला माहित झालं आहे म्हणून मी भेटलो का, नाही. पण आहे माहित झाल्याबरोबर कल्पना झाली की नाही झाली डोक्यात. तर देव आहे, पण कसं आहे अजून माहित नाही, पण कल्पना करू शकतो की नाही करू शकत आपण. म्हणजे रियालिटीला कल्पनेमध्ये सुद्धा आपण इमॅजिन करू शकतो. म्हणून व्हिज्युअलायझेशन टेक्निक शिकवल्या जाते की रियालिटी आहे, तिथपर्यंत तुम्ही अजून पोहोचले नाही, पण कमीत कमी कल्पनेत तर त्याला उतरवा तुम्ही तुमच्या. सेम प्रकारे जसं आपण अजूनपर्यंत देवासोबत भेटलो नाही, रामाला पाहिलं नाही, कृष्णाला पाहिलं नाही, पण कल्पनेत आहे का नाही आहे. जर मी असं म्हटलं तुम्ही रियालिटीमध्ये बघितलं नाही तर देवाचं अस्तित्व नाही, तुम्ही मान्य कराल का, नाही. कारण की अनुभूती होते, फील होते. म्हटलं एंजल बघितले का, नाही. मग एंजल्सला नाही, फील होते, काहीतरी चेंज होते लाईफमध्ये, काहीतरी सेन्सेशन जाणवतात, काहीतरी एनर्जी जाणवते. कल्पनेमध्ये आपल्याला जाणवते, कल्पनेतून मग हळूहळू माणूस रियालिटीमध्ये येते.
पण जो व्यक्ती कल्पनेमध्येच लटकला तो गेला. आपल्याला तिथेही नाही लटकायचं आहे. कारचं, घराचं, तुमच्या ड्रीम प्रोजेक्टचे फक्त कल्पनाच नाही करत बसायचं आहे. खूप लोक तिथेच लटकून गेले आणि म्हणते हमने तो बहुत किया, सालों से हम विजन बोर्ड लेके बैठे, कुछ नहीं होता. अरे तू कल्पनाच करून राहिला. कल्पना फक्त तेवढ्यासाठी होती की रियालिटीला तुमच्या डोळ्यासमोर आणण्यासाठी, बस. त्याच्या पलीकडे कल्पनेचं अस्तित्व नाही. त्याच्या पलीकडे देवाचं, एंजेल्सचं अस्तित्व नाही. पण जेव्हा तुम्ही त्या कल्पनेला धरून चालता रिअल लाईफ मध्ये, तेव्हा मॅनिफेस्टेशन मध्ये कन्व्हर्जन होते. तेव्हा एंजेल्स, देवता, गुरु तुमच्या समोर प्रगट पण होते, साक्षात बोलते सुद्धा. त्या लेवलला तुमच्या पॉवरला इन्व्होक करा. हजारो लोक आहेत जे तुमची वाट पाहून राहिले तुमच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये परिवर्तन आणण्यासाठी. ते वाट पाहताय की कधी तुम्ही जागृत होता आणि कधी फुल ऑफ पोटेन्शियली काम करता आणि कधी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता. स्वतःच्या लाईफमध्ये इतकं स्ट्रेंथ, करेज आणि विश्वास आणा की माझ्यामुळे कोणाचं तरी एकाचं जीवन बदलणार आहे. मी निमित्त बनणार आहो कोणाच्या तरी लाईफ मध्ये चेंज आणण्यासाठी. आणि त्याच्यासाठी मी जे काम करून राहिलो ते मला फुल ऑफ पोटेन्शियल न करायला लागेल. मुर्द्यासारखं जाणे, मुर्द्यासारखी मिटिंग करणे, तोंडातून शब्द नाही फुटून राहिले, डोळ्यामध्ये जीव नाही तुमच्या, म्हणजे तेज नाही, शरीरामध्ये जीव नाही, किंतु परंतु करून राहिले, आ न कू करून राहिले. काल मी एका व्यक्तीला भेटलो, प्लॅन प्रेझेंटेशनचा विषय चालला. त्यांना याच्या अगोदर 3-4 वेळा प्लॅन दिला गेले आणि मग ते माझ्याशी भेटण्यासाठी आले. हाँ, सब 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 समझ गया बोले, मुझे सब समझ गया है. अच्छा काम करूंगा. म्हटलं सर एक काम करा, मला प्लॅन सांगा. तुम्हाला किती वेळा सांगितलं? हा 3-4 बार हो गया बोले, सब दिमाग में है. सब प्लॅन सांगा पटकन आता. तर ततर तुतुर करणं सुरू झालं. इतना पर्सेंट मिळता, उतना पर्सेंट मिळलं. मला पर्सेंटेज समजत नाही, लँग्वेज मध्ये बोला, आकड्यात बोला. तर रियालिटी सांगतो, त्या व्यक्तीला हे सुद्धा माहित नाही की पहिली आयडी लावल्यावर किती भेटते. असा व्यक्ती जर लाख करोडच्या गोष्टीकडून नाही तोंडावर मारावं का त्याच्या धरून एक. अरे पहिलं पहिलं पण नाही माहित, पहिल्या 5% किती मिळते हे नाही माहित, दुसऱ्या लेवलच्या 5% किती मिळते हे नाही माहित, काय कामाची गोष्ट आहे सांगा बरं तुम्ही. आणि जर ह्या प्लॅन मध्ये एवढं पोटेन्शियल आहे की 3 महिन्यामध्ये तुम्हाला लाख, सव्वा लाखावर तो घेऊन जाऊ शकते, फक्त 12 आयडीच्या भरोशावर. मला सांगा, मरमर करायची गरज आहे का दुसरीकडे? नेटवर्किंग, ट्रेडिंग बाकीच आहे, इतर बोनस बाकीच आहे, अजून IB बाकीच आहे. मग मला सांगा, जे भेटून राहिलं त्याच्यात तुटून पडायचं आहे की किंतु परंतु करत बसायची आहे? पण त्या व्यक्तीचं स्वतःच कन्सेप्ट क्लिअर नाही की त्याला 3 महिन्यात किती मिळणार आहे, तर दुसऱ्याला काय जाऊन सांगा, सांगा बरं. बरं सोळा 12 आयडी, 3 वर काय होऊन राहिलं ही जर त्याला माहित नाही, समोरच्याला काय सांगाल? बसाची पद्धत, बोलाची पद्धत, आपण काय करून राहिलो, तो माणूस काय करून राहिला. हा, तुमचं बिहेवियर ठरते. समोरचा बोलून राहिला, तुम्ही मोबाईल पाहून राहिले, तुम्ही नाक खाजून राहिले, म्हणजे याला काही अर्थ राहते का? ऍज अ लीडर तुम्ही जर असे असे ऍटिट्यूड घेऊन जर लोकांमध्ये जाऊन राहिले, तर मला सांगा, खरंच तुमचा व्यक्तिमत्वाचा, तुमच्या मेंटॅलिटीचा समोरच्या माणसावर प्रभाव पडन? बघा, ज्या व्यक्तीसाठी बोलत होतो ना, ती लेफ्ट झाली, अमृता येवले. या बाईचा मला एवढा राग येते ना कधी कधी, प्रत्येक वेळेस हिचा हाच ऍटिट्यूड आहे. ही आजची गोष्ट नाही आहे, 1.5 वर्ष झाले या बाईसोबत कनेक्ट आहे मी. एकही गोष्ट ढंगानं पूर्ण ऐकणार नाही कधीच, कधीच नाही ऐकणार. मला म्हणत आहे कॅमेरा ऑफ करायची गरज, झूम मीटिंग बंद करायची गरज काय आहे? अरे घरचे कामं करा, स्पीकरवर ठेवा ना मोबाईल बाजूला. जिच्यामुळे मी अग्रेसिव्ह झालो थोडस बोलासाठी, तीच बाई बाहेर आहे आता. हे मी याच्यासाठी सांगत आहो, लाईफ खूप सुंदर आहे, खूप चांगली आहे. जगण्याची पद्धत आपण शिकलो पाहिजे, बस. जेही करता त्याच्यामध्ये 100% जीव होता.
100% जीव होता. रिझल्टची चिंता करू नका. फेल्युअर तर फेल्युअरच. फेल्युअरची पण एक अलग मजा आहे. मी फेल्युअर घेतले, त्याची अलग मजा आहे. का? कारण की त्याच्यातून सक्सेसचा मार्ग जेव्हा दिसते ना, तेव्हा लक्षात येते फेल्युअर आवश्यक होतं. ते फेल्युअर आवश्यक होतं. जर तुम्ही मेंटर बनत आहे, कोणाच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करत आहे, तर तुमच्या लाईफमध्ये मॅक्सिमम फेल्युअर येईल. का? कारण की तुमच्या समोर जो व्यक्ती बसलेला आहे ना, तो ऑलरेडी फेल्युअरच्या पोझिशन मध्ये आहे, आणि तुम्हाला तिथून त्याला पकडायचा आहे की भाई मैं भी इस पोजीशन में था और इस तरीके से बाहेर निकला. तू पण त्याच अवस्थेत आहे, बस हे टेक्निक फॉलो कर आणि निघून जा इथून बाहेर. आणि तो तुम्हाला देव म्हणून पाय पकडून डायरेक्ट. ते फेल्युअर आवश्यक असते. पण फुल ऑफ पोटेन्शियलला मिळालेलं फेल्युअर बरं. कंप्लेनिंग वाला फेल्युअर काही कामाचं नाही. फुल ऑफ पोटेंशियल ना, म्हणजे हारना भी ऐसा है कि जीतने वाले को ऐसा लगे की झालं मी जितलो का त्याच्यासोबत. मजा नाही आली जितण्यात. त्याच्या हारण्याचं एवढं सेलिब्रेशन होऊन राहिलं की जेवढं त्याच्या जितण्याचं कोणी सेलिब्रेट नाही करत आहे. तर जितण्याला, त्या एक नंबर वाल्याला असं बेकार वाटलं पाहिजे का यार, मी का करून बसलो. कोणा माणसासोबत रेस लावली, कोणासोबत जिंकलो मी. माझ्या जिंकण्यापेक्षा त्याच्या हारण्याचं कौतुक जास्त होऊन राहिलं. म्हणजे तुमच्या हारण्यात पण एक ग्रेस असला पाहिजे. ग्रेस म्हणतो ना, ग्रेस समजते. एक नशा, एक त्याला ग्रेस म्हटलं जाते. हारण्यात पण ग्रेस. ग्रेस नावाचे कवी होते मराठीमध्ये, त्यांनी मस्त सुंदर कविता लिहिल्या याच्यावर. ते नाव स्वतःच ग्रेस होतं ठेवलं. आणि विक्षिप्त माणूस होता असं म्हटलं जाते. तो त्याच्या नशेतच जगत होता, त्याच्या मस्तीतच जगत होता. ज्यांनी बीए वगैरे केलं असेल त्यांना माहित आहे ग्रेसच्या कविता. त्याला विक्षिप्त म्हटलं जात होतं, आणि त्याच्या कविता पण बघा ना तशाच आहे. नशेडी कविता आहे त्याच्या. कारण की तो एका धुंदीत जगत होता, ग्रेसमध्ये. एका डिवाईनच्या एका नशेत म्हणतो ना आपण, तशासारखं कृपा होती त्याच्यावर. मस्त मौला ज्याला म्हणतो ना आपण, तसं तसं जीवन जगा. एक एक मोमेंटला असं तोडून उतरा की बस त्या मोमेंटमध्ये तुम्ही देव आहे, आणि तुमच्याकडे पूर्ण ताकद आहे बदलण्याची. आपोआप देवी देवता, तुमचे गुरु, तुमचे एंजेल तुमच्यासोबत अशी फौजची फौज चालन. ठीक आहे. काही मी जर उग्र बोललो असन, काही जर तुम्हाला वाईट वाटलं असेल, तर मी सर्वांना माफी मागतो मनापासून. मी हम्म. क्षमा मागतो की माझ्यामुळे तुम्हाला जर काहीही दुःख झालं असेल. सर्वांनी मोठ्या मनानं माफ करा. आणि आजचं सेशन आपण इथेच क्लोज करू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Lots of blessing, lots of love, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. Lots लॉट्स of ऑफ लव्ह. gratitude, lots of blessing, Dada. Lots of एंजल्स blessings, all of ऑलवेज you. ब्लेस यू. ब्लेस thank यू. you, thank ब्लेस you. यू. Jesus always blessing. Lots of Thank you. gratitude, lots of blessings to Thank all. you. Thank you, Lots Dada. of gratitude and lots of love. Thank you, sir. Thank you, sir. Thank you so much. दादा एक बोलू का? हा, बोला बोला सर. काम म्हटलं हा, तर मी आता तेच म्हणणार होतो की ज्यांना लेफ्ट व्हायचं लेफ्ट व्हा, ज्याला बोलायचंय बोला. नाही ऍक्च्युली का जेव्हा सहस्त्र चक्र मेडिटेशन सुरू होतं ना, तेव्हा लिटरली डोळे बंद करून मी ना एंजलचं इन्व्होकेशन करत होतो की मला ना ऍक्च्युली आज एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. आणि प्रश्न असा होता तो की आता इतक्या दिवसापासून आपण करतोय, मेडिटेशन करतो आहे, चॅन्टिंग करतो आहे, ठीक आहे, एंजल इन्व्होकेशन हे सगळं, एंजल हिलिंग सगळं चालू आहे. आणि आपण कशासाठी करतो? अबंडन्ससाठीच करतोय सगळ्या गोष्टी. ही हम्म. पॉवर जनरेट झाली पाहिजे, अबंडन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. ज्या ज्या आपण म्हणजे ज्या ज्या आपण थॉट प्रोसेसमध्ये, ज्या आपल्या स्वप्न आहे, जे आपले गोल्स आहे. आणि काही 2-4 दिवसापासून मला काय फील होतं की हा आपण करतोय करतोय, पण हे जरा नॉर्मल होऊन राहिलं. म्हणजे याला असं काही मला काय असं हे नाही वाटत आहे की बा ठीक आहे एनर्जी बनते या सगळ्या गोष्टी. पण कुठंतरी ते असं जसं असतं ना, नदीचं पाणी एकदम नॉर्मल चालू आहे असं, त्याला असं खळखळाट नाही आहे किंवा असं काही नाही आहे. मी ऍक्च्युअली तोच प्रश्न विचारायचा होता किंवा तेच मी एंजलला इनोव्हेशन करत होतो की बुवा मला काहीतरी असा मार्ग दाखव याच्यामध्ये की याचं काहीतरी उत्तर पाहिजे. लिटरली तोच टॉपिक तुम्ही काढला, त्याच टॉपिकवर तुम्ही म्हणजे बोलले. अं, दारू फुकट बदनाम झाली आज. विषय तुम्हीच टाकला होता.
आणि literally त्याच याच्यावर तुम्ही म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त उत्तर मिळालं मला त्याचं. तर खरंच म्हणजे इन्व्होकेशन किती म्हणजे हे सेकंड टाइम मी त्याचा अनुभव केला की लिटरली इन्व्होकेशनला तुम्ही जर कराल ना तर त्याचे तुम्हाला आन्सर उत्तर सगळं मिळते. आणि एंजल म्हणजे एंजल म्हणू किंवा गॉड गॉडेस म्हणा जे काही आपण ज्यालाही मानतो, इन्व्होकेशन करा तुम्हाला त्याचं उत्तर मिळते. आणि तुम्ही तोच टॉपिक काढला आणि त्याच्यावरच टोटल तेच बिलकुल तेच जे मला पाहिजे होतं तेच मिळालं, तेच आन्सर मिळालं. की का वा. नाही होत बाबा, काय इश्यू आहे किंवा काय नॉर्मल सुरू आहे. मला असं वाटतं की आता चालू आहे मेडिटेशन वगैरे, पण हे नॉर्मल होऊन राहिलं माझ्यासाठी. म्हणजे असं स्पेशल काही वाटून नाही राहिलं, का नाही होऊन राहिलं असं, की ते आतापर्यंत होऊन जायला पाहिजे होतं ह्या गोष्टी. तुम्ही जे बोलले ना 3 महिन्याचा प्लॅन आहे, मग का नाही झालं अजूनपर्यंत मग. बरोबर. थँक्यू. थँक्यू दादा, थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लिटरली एंजलच तुमच्या माध्यमातून बोलले आणि मला त्याचं उत्तर मिळालं. थँक्यू सर. थँक्यू दादा, थँक्यू थँक्यू. अमित सर, लॉट्स मैं ऑफ लव्ह बोला अँड कुछ? ग्रॅटिट्यूड. सुमित सोनी सर. हाँ. सर, सबसे पहले तो मैं आपका बहुत बहुत धन्यवाद दूंगा कि आपने जो रास्ता बताया वो एक्चुअली मतलब इतना आसान नहीं था। आज जब मैं विशुद्धि चक्र पे जब चैंटिंग चालू था तो मेरा ध्यान जा रहा था आज्ञा चक्र पे, और आज्ञा चक्र से जा रहा था डायरेक्ट सहस्त्रार पे। और उस समय आपको मैं बताऊंगा कि मुझे साक्षात कैलाश मानसरोवर में शिव भगवान की पूरी फैमिली दिखी उसमें। और जैसे मैंने जब मतलब दर्शन हुए तो मैंने सबसे पहले भगवान को धन्यवाद दिया। और शंकर भगवान ने मुझे बोला कि सुमित, आखिर तू आ गया, तुझे वो रास्ता समझ में आ गया। तो फिर बाद में मैंने देखा कि वहां पर है ना, मैं अकेला नहीं था, वहां पे बहुत सारे लोग बैठे हुए थे जो जिनको वो रास्ता पता था। वहां सब लोग बैठे हुए थे, ऋषि मुनि थे, जो भी थे, नंदी थे, हाँ, कार्तिकेय थे, गणेश भगवान थे। तो वो जब ऐसा मतलब साक्षात दर्शन हो गए और दोनों हाथों में ऐसी एनर्जी सी आई जब उन्होंने आशीर्वाद दिया, मैंने कुछ नहीं मांगा, मैंने बस धन्यवाद दिया। और उसके बाद से फिर मेरे को बस आपको धन्यवाद देने की इंटेंशन थी कि आपने मुझे वो रास्ता दिखाया। क्योंकि भगवान शंकर ने मुझे यही बोला कि अब सुमित, तुझे समझ में आ गया रास्ता, तूने तेरे को समझ में आ गया कि रास्ता कहाँ से है करके। तो वो जो ओम का चैंटिंग है और वो जो फ्रीक्वेंसी मैच करना है, तो हम कनेक्ट हो जा रहे हैं सर। ये फीलिंग बहुत आउटस्टैंडिंग थी, मतलब मैं शब्दों से बयान नहीं कर पा रहा। तो इसलिए सबसे पहले आपका धन्यवाद कि आपने वो रास्ता दिखाया कि हमको, चाहे हमको जिनके भी दर्शन करने, मतलब साक्षात परमेश्वर के दर्शन करने का रास्ता दिखाया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद सर। लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ लव। ब्लेस यू सर, ब्लेस यू. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. ब्लेस यू. हा. सीमाताई. ओके, असू द्या. चला, आणखी कोणी? हा, मनोज हा सर. सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सेशन खूप छान झालं सर. आणि आज प्रत्येक पॉइंट जाणवत होतं, असं कलर व्हिज्युअलाइज होत. म्हणजे आपण बोलतो ना की हा रेड कलर आहे, हा इथं नारंगी कलर आहे, तर पिवळा कलर आहे, इथं हिरवा कलर आहे. म्हणजे ह्या ह्या गोष्टी व्हिज्युअलाइज होणं चालू झालं होतं. म्हणजे लिटरली न काही न करता आपोआप. तर खूप मस्त वाटलं. आणि ते म्हटलं लाऊड चॅन्टिंग, तर शहार येऊन गेलं ते एकदम मस्त. म्हणजे असं वाटतंय की सन 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 सन. आणि खरंच मस्त होत ते. खूप 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 जबरदस्त एक्सपिरियन्स होता आजचा. थँक्यू 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 व्हेरी मच सर. थँक्यू. आणि तुम्ही जे ब्लेस यू आजचा सर. टॉक सांगितलं त्याच्याबद्दल तर म्हणजे असं पकडून चाला की ते प्रत्येकाने आपापल्या डायरीमध्ये लिहून ठेवणं लागेल लाईफ टाईम. कारण की जर्नी कंटिन्युअस जर्नी आहे प्रोसेसची. त्या प्रोसेसचा हा पाथच आहे असं समजून चाला. राईट मोमेंटवर राईट गोष्टी करण्याचं. तर खूप 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 तुमचे धन्यवाद. थँक्यू 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 सर. थँक्यू. ब्लेस यू प्लेस सर. प्लेस लॉट्स प्लेस. ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. निंबाळकर सर. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर आणि असं आजच्या आधी मी कालच्या विषयावर बोलतो. आपण काल काही आपला वेळ झाल्यामुळे बोलता नाही आला. हो. परंतु कालचा जो आपला की पॉवर, तर ऍक्च्युली हा पॉवरचा अनुभव मला आदल्या दिवशीच आलेला होता. मी जे सांगितलं होतं किंवा मला सकाळी उठतानाही जिवार येऊन राहिलेलं होतं उठाव की नाही. परंतु जसं आपलं मेडिटेशन आणि सेशन झालं, तर तो एक तासानंतरचा, आधीचा मी आणि नंतरचा मी, हा एकदमच फरक पडला होता त्या दिवशी. तर त्याच्यामुळे निश्चितच पॉवर ही जी आहे, ही आपल्याला कशी कंटिन्यू वाढवता येईल, तर एक त्याचा तुमच्या मार्फत आम्हाला मिळालेला एक चांगला ठेवा आहे. आणि त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि त्या निमित्ताने तुम्ही, खरं एक तर हे की बऱ्याचदा असं होते की जाऊ द्या बा, कुठे आपण हे करता, परंतु नंतर वाटते की बापरे, दादा बसले असतील आणि आपण अजून बसलो नाही, चला पटकन आवरान बसत. तर एक तुमच्या निमित्ताने ते होऊन राहिलं. खरं तर त्याच्याबद्दल तुम्हाला किती धन्यवाद द्यावा तेवढे कमीच आहेत. आणि त्यानंतर तुम्ही आमच्याकडून ते करून घेऊन राहिलेत, हेही एक आमच्यासाठी असं समजू की आम्ही जे काही आम्हाला ब्लेसिंग्स मिळाले आहेत की तुम्ही आमच्या जीवनात आलात. तर याच्याबद्दल त्या डिव्हाइन एंजल्सचे, गॉडचे खूप खूप आभार. कोणत्या मार्गाने होणार तुम्ही आम्हाला भेटलात आणि चालू झालं, एक नवीन जर्नी सुरू झालेली आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू दादा. त्याचसोबत जसं आपण म्हणतो की इव्होकेशन करायचं, काल आपण सर्व इव्होकेशन्स केले. त्यानंतर आपण जे लव्ह अँड ॲटिट्यूड सगळ्यांना थ्रो ऑन केलं. मी अशी एक प्रार्थना करून राहिलो होतो की नाही बा, जिथे मी इंटेन्शन हे करून राहिलो आहे तिथून मला पॉझिटिव्ह रिझल्ट आले पाहिजेत. आणि कालचा दिवस माझा बराचसा तसाच गेला की मला मॅक्झिमम पॉझिटिव्ह रिझल्ट तिथून आलेत. आणि त्याच्यामुळे ते एक जे आपण इंटेन्शन्स कसे सेट करतोय आणि त्याचे रिझल्ट कसे येत आहेत, आणि खूप लवकर आलेत. सकाळी आपण इव्होकेशन्स केलं आणि दुपारपर्यंत पॉझिटिव्ह रिझल्ट आलेत. तर वा. त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू ऑल डिवाइन एंजल्स. थँक्यू ऑल स्पिरिच्युअल बिलियनियर्स. थँक्यू ऑल. थँक्यू. थँक्यू. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. अच्छा, थँक्यू. राजेश सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. खूप अभी छान सबको ही बोलना सेशन. है. खूप छान सेशन होतं. हा. आणि मेडिटेशन वगैरे चांगलं चालू आहे. मला म्हणजे बजरंगबलीची जी मूर्ती आहे, ध्यान मुद्रा, मला ध्यान मुद्रा असं दिसतात देवांच्या. हा, बजरंगबलीची ध्यान मुद्रा दिसत होती छान. हा. आणि मला आता म्हणजे जसं आहे, काल माझ्या एक फ्रेंडने मला कॉल केला आणि की मला जॉईन व्हायचं आहे म्हणे स्वतः. मी तिला फक्त सांगितलं होतं की या महिन्यात जॉईन करशील म्हणून. तर मला स्वतः आता कॉल येत आहे. तर ते आता उद्या करणार होतं, पण ते झालं तर बुधवारी ते जॉईन करणार आहे. त्याचं पॉझिटिव्ह माझ्यासोबत होत आहे आता. वा. हा. छान वाटत आहे आणि पहिल्यापेक्षा बेटर वाटत आहे. थँक्यू सर. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हा. अजून आहे कुणी? अच्छा, विकी सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. येस सर, प्रणाली ताई करा, लिफ्ट करा, मीटिंग चालते. सर आजचं म्हणजे अनुभव ना मला खूप आवडला, कारण की मी एका स्थितीला, जेव्हा अज्ञात चक्राच्या च्या वेळेची गोष्ट आहे, की मला खूप मोठा समुद्र दिसत होता आणि समुद्रावर जे सूर्याचं किरण पडत होते आणि ते पूर्ण ते गोल्डन 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 सगळं झालं होतं. आणि तुम्ही त्यावेळेस मायकल एंजलला बहुतेक बोलवलं वाटतंय. तर हम्म. एकदम घोड्यावर सवार होऊन एक व्यक्ती असं धावत माझ्याकडे आल्यासारखं असं वाटत होतं. अ, खूपच म्हणजे असं तो पूर्ण ताकदीने माझ्याकडे धावून आलेला आहे आणि मला एवढं छान वाटत आहे ना त्याला असं पाहून. मी असं म्हणजे आपण एक तर मंत्रमुग्ध होऊन त्याला बघत राहतो. मी माझ्या मेडिटेशन मध्ये मंत्रमुग्ध झालो होतो त्याला बघताना. एवढं ते सुंदर अनुभव होता त्याचा ना. म्हणजे मग त्याच्यानंतर अजून बाकीच्या एंजल्स पण हलक्या हलक्या क्लिअर झाल्या. एक डिवाइन एंजल होती, ती अशी वरतून म्हणजे असं काहीतरी असं पूर्ण असं एक सर्कल उघडला आणि तिकडनं अशी हळूहळू खालती येते.
हे अनुभव मी पहिल्यांदा नव्हता केला. तर आय एम हॅपी की हे आता म्हणजे असं अंदर होणं सुरू झालंय. अँड आजचं जे आणि हे जे पॉवर पोटेन्शियल आणि मोमेंटमची तुम्ही आज जी गोष्ट केली, माहित तर सर सगळंच होतं की हे असायला पाहिजे, पण ते कशा प्रकारे असायला पाहिजे हे आज तुमच्या थ्रू माहित झालं. आणि थँक्यू सो मच सर. तुम्हाला खूप सारे ब्लेसिंग्स. आणि तुम्ही अशीच सगळ्यांची मदत करत राहा, ज्यांना अत्यंत गरज आहे त्यांची तर पहिले करा. आणि येस. थँक्यू सो मच. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला, जवळपास सर्वजण झालेले आहे. भाग्यश्री, काही बोलायचं आहे का? ओके, चला. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स हॅलो. ऑफ ब्लेसिंग्स. हा, मोरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. भाग्यश्री ते बोलायला वाटतं, बोलू दे त्यांना. बरं. मी नंतर बोलतो. गुड मॉर्निंग मी भाग्यश्री. हा, गुड मॉर्निंग दादा. मी थोडीशी वॉशरूमला गेली होती म्हणून ठीक 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 पण ठीक. दादा तुम्ही जे सांगितलं ना ते मी म्हणजे तुम्ही जे आज सांगितलं ते खरंच खूप महत्वाची माहिती सांगितली आता. आणि काय करायचं आणि काय नाही. आणि काल मी थोडीशी जॉईन म्हणजे काल बोलायचं होतं मला, पण अचानक माझा मोबाईल स्विच ऑफ पडला तर काल बोलणंच नाही झालं तुमच्यासोबत. बरं बरं, आज बोलून घ्या. हा. चला, थँक्यू दादा. आणि खूप छान प्रकारे होत आहे आता मेडिटेशन वगैरे. ठीक आहे. त्या दिवशी मी ते रेकॉर्डिंग शेअर केलेली आहे, ते प्लीज आशुतोषला सांगून द्या. नाईट हा मेडिटेशनची हा रेकॉर्डिंग दिली होती, त्याला म्हणा ते बघ हा. एक वेळा. ठीक आहे. तर ठीक आहे. इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर हे समजलं पाहिजे. ओके. ठीक आहे ना? ती लागेल तर हो. मी पुन्हा आज मेन्शन करतो ग्रुपमध्ये. हम्म. प्लीज त्याला सांगा. आणि आजचंही सेशन हो. मी रेकॉर्डिंग आहे, तेही पाठवते. दोन्हीही सेशन बघायला लावा, कारण की त्याही दिवशी जे कन्सेप्ट सांगितला त्या कन्सेप्टवर आज असं समजा की रिव्हिजन झाली आपली. ठीक आहे ना. हं. ते आशुतोषसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर हम्म. डेव्हलपमेंट करायची आहे, प्रॉपर आपल्याला अचिव्हमेंट करायचं आहे, तर तो ते अंगार म्हणतो ना आपण, ते क्रिएट झाली पाहिजे हम्म. प्रत्येकामध्ये. तू सांगशील, गोष्ट गडबड होऊन जाईल. बायको शिकवून राहिली हम्म. मला, असं नाही झालं पाहिजे. हा, त्यांना नाही. रेकॉर्डिंग ऐकायला लाव. ठीक ठीक आहे. आहे ना. ब्लेस यू. हम्म. थँक्यू दादा. ब्लेस यू. मोरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. तुमचं सेशन दिवसेंदिवस खूप क्वालिटी होत चाललेलं आहे. काल जे शिकवलं तर पॉवरवर शिकवलं, म्हणजे इंटेन्शन ऑफ जे म्हणजे जे स्टेप असतात लाईफच्या स्टेप, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी, त्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. माणसामध्ये कशी कशी इम्प्रूव्हमेंट करायची कशी कशी नाही करायची हे तुमच्याकडून शिकावं लागेल आता, असं आहे ना. म्हणजे आम्ही ज्या चुका केल्या तर इथून पुढे सिस्टीम करू नये, हा त्याच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड असू शकतो. आणि त्यासोबतच आपलं जे नेटवर्क आहे, नेटवर्क कसं बिल्डअप करायचं, नेटवर्क कसं फोकस करायचं, नेटवर्कवर कसं काम करायचं, ते शॉर्ट मध्ये कसं सांगतात त्याच्यावर तुम्ही बऱ्यापैकी फोकस करायला. पुन्हा गेन कसं करायचं, हाऊ टू गेन द अचिव्हमेंट ऑफ लाईफ. त्यासोबतच एनर्जी कशी क्रिएट करायची, एनर्जीवर कसं काम करायचं, हे कशातून जनरेट होतंय, स्पिरिच्युअल मधून जनरेट होतंय. स्पिरिच्युअलवर आपण फोकस करीत नाही प्रॉपर, नाही का. स्पिरिच्युअल जास्त फोकस केलं तर रिझल्ट आपोआप येतं बाहेर. जी कम्युनिटी तयार होती ती स्पिरिच्युअल मधून तयार होती. जी कम्युनिटी जी मोर्चा तयार होतो तो कम्युनिटी मधून तयार होतो. हा एक मोर्चाचे स्पिरिच्युअलिटी मधून एक मोर्चाच म्हणावं लागेल, एक लॉंग मार्च म्हणावं लागेल. तर हे तुम्ही जे शिकवतात हे आम्हाला खूप बऱ्यापैकी, आम्ही याच्यात अजून काम करू आणि अजून हळूहळू पुढे जाऊ. कारण मी इथं तलावामध्ये आलेलो आहे. इथं तलावामध्ये एक जण त्या माणसानं सांगितलेलं आहे, इथं सुद्धा एनर्जी लागते. ज्यावेळेस पाण्यामध्ये आपण पोहतो तिथं सुद्धा खूप एनर्जी लागते, कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने लागते ती. हा, असं आहे सर. थँक्यू सर. तुम्ही आता स्विमिंग सुरू केली का? नाही, स्विमिंग सुरू करणार सर मी आता. हा,
तर आता आजच्या टॉपिकला तुम्ही कसं पकडाल? एनर्जीच्या आजच्या टॉपिकला तुम्ही स्विमिंग मध्ये कसं यूज कराल? म्हणजे आपलं जे गोल आहे ते गोल आपण साध्य करण्याचा प्रयत्न करू आपण, नाही का? नाही, स्विमिंगच्या थ्रू तुम्ही पॉवर कशी जनरेट कराल? सांगतात नाही सर थोडं. सर्वांनी लक्षात घ्या. आता काय चूक होते आपल्यासोबत बघा. आताच बोललो मी. हो. काय बोललो? व्यायाम करा, प्राणायाम करा, मंत्र करा, स्विचवर्ड्स करा, अफर्मेशन करा, साधना करा, मेडिटेशन करा, चक्र मेडिटेशन करा. तुम्हाला वाटते ते करा. बरोबर. तुम्ही जेही करत आहे त्या करण्यामध्ये पुश युअर लिमिट अप टू डेथ लेवल. की बस आता मराच लागते रे, किंवा करू करू मरणार आहे त्या लेवलवर घेऊन जा स्वतःला. इतक्या लेवलवर जाऊन स्विमिंग करा की त्या स्विमिंग मधून तुमचा अख्खा स्ट्रेंथ ओपन झाली पाहिजे. करा लागते म्हणून करा लागते नाही, मरा लागते म्हणून करा लागते, अशा टाईप स्विमिंग करा. नाही केली तर तुम्ही मरणार आहे त्या पाण्यात डुबून आता. बरोबर. आणि वाचायचं आहे तर समोर 10 किलोमीटरचा प्रवास करणे आहे. तर जीव लावून 10 किलोमीटर स्विम करा. तशी तुम्ही पाण्यात डुबून मरणार आहे, तसेही मरणारच आहे. एक काम करून आपण फुल एफर्ट देऊन 10 किलोमीटरची जर्नी करून बघू एक वेळा. मेलो तर मेलो, तसंही मरणारच आहे. नाही मेलो तर सक्सेस समोर आहे. राईट सर. म्हणजे जेही करायचं आहे तुम्हाला, बोलण्याचा उद्देश नाही आहे सर, तुम्हाला सांगून हे यासाठी राहिलो मी की जेही करायचं आहे, रिव्हिजन झाली तुमच्यामुळे असं समजू आपण. आता जेही करायचं आहे ते फुल ऑफ पोटेन्शियल न करा. व्यायाम करा फुल पोटेन्शियली, 15 मिनिट करा पण असं करा की पाणी पाणी झालं पाहिजे शरीर. 10 मिनिट प्राणायाम करा पण असं करा रोम रोम खुलला पाहिजे. अर्धा तासच मेडिटेशन करा पण असं करा की शरीराच्या कणा कणानं म्हटलं पाहिजे की यार काय करून टाकलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे सुरुवात करा. सर्वांना लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू सर. आता आपण सेशन क्लोज करू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.